Tragic news, another death-ridden farmer commits suicide in Madhya Pradesh. It's the seventh suicide in the last 48 hours and 8 since the farmer agitation started in Mandsaur. He was reportedly facing a debt of 40,000 rupees. Quoting the National Crime Records Bureau, the minister has said that the reason for the death of over 1,400 farmers over the last 1 year range from drug addiction to family problems and even love affairs. चाहे गोली मारे चाहे बम मारे, आपका सीना ये सामने खड़ा है, हम पीछे नहीं हटेंगे। Kaveri dispute, in fact, has now reached the national capital with Tamil Nadu's farmers protesting at Parliament Road in the national capital against the central government. The farmers are called for an indefinite hunger strike against the centre for not taking any action after the Supreme Court order. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पावसानं हाहाकार माजवलाय. हिंगोलीच्या डोंगरगाव परिसरात कयाधू नदीनं रौद्ररूप धारण केलंय. नदीच्या काठावरील शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्याच महिन्याची होते तेव्हापासून काय ना काय करणार, तेव्हापासून अगदी एवढी झाली तरी ती 8 वर्ष थोडंच काम सुचत नाही. येणारांनी येऊ नये. खरं तर जसं मी सुरुवातीलाच म्हणाले होते, तर आपल्याकडे फक्त पुण्यातून, फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक या मीडिया कॉन्क्लेव्हसाठी येणार होती. त्यातल्या अनेक मंडळींना खरं तर या आपल्या फ्लाईट डिले आणि फ्लाईट कॅन्सलेशनचा फार मोठा फटका बसला आहे. जोगासिंह विर्क आहेत, मनदीप पुनिया आहेत, रेवती लॉल आहे. अनफॉर्च्युनेटली यांना याचा फार मोठा फटका बसला आहे आणि पर्यायानं आपल्यालासुद्धा हा फटका बसला आहे, कारण आपल्याला त्यांचे विचार त्यानिमित्ताने खरं तर ऐकायला मिळणार होते, त्यांच्याशी चर्चा करायला मिळणार होती, पण फ्लाईटच्या या सगळ्या घोळामुळं ते येऊ शकलेले नाही आहेत. तर आपला पुढचा चर्चेचा विषय आहे ॲग्रिकल्चर, द क्रायसिस अँड रिपोर्टिंग, आणि त्याची पॅनलिस्ट आहेत आपल्याकडचे मनदीप पुनिया. खरं तर अनफॉर्च्युनेटली अगेन मनदीपजी फ्लाईटमध्ये बसले होते आणि आयत्या वेळेला फ्लाईट कॅन्सल झाली आहे, पण ते ऑनलाईन आपल्याशी जोडले जाणार आहेत. तर मी इकडे खालच्या तज्ज्ञ मंडळींना विनंती करते की मनदीपजींना ऑनलाईन जोडण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासोबत आपल्याकडे रमेश जाधव सर आहेत, पार्थसारथी विश्वास आहेत, जगमती सांगवान आहे, राजू शेट्टी सर ऑन द वे आहेत, ते येत आहेत, आणि सीमा कुलकर्णी आहेत. तर मी या मान्यवरांना विनंती करते की आपण व्यासपीठावर यायचं आहे. रमेश जाधव सर, पार्थसारथी विश्वास सर, जगमती सांगवान, राजू शेट्टी सर ते येतात, आणि सीमा कुलकर्णी मॅम प्लीज. मला वाटतं जोरदार टाळ्यांनी आपण मंडळी यांचं स्वागत करूया. मनदीप पुनिया ते ऑनलाईन आपल्याशी कनेक्ट होत आहेत, पण त्यांची एक बेसिक इन्फॉर्मेशन मी आपल्याला सांगते. मनदीप पुनिया हे हरियाणातील स्वतंत्र पत्रकार आणि शेती प्रश्नांना व्यापक पद्धतीने मांडणारे पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या व्यापक वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. या आंदोलनादरम्यान वार्तांकन करताना सिंधू बॉर्डरजवळ त्यांना अटक करण्यात आली. पुढे त्यांना तिहार कारागृहात पाठवण्यात आलं. पुनिया हे स्वतंत्र माध्यम गाव सवेराचे संस्थापक आहेत. गाव सवेरा ग्रामीण समस्या आणि शेती संकटांवर केंद्रित असणारे माध्यम आहे. शेतकरी आंदोलनादरम्यान गाव सवेराच्या सोशल मीडियावर मर्यादा आणल्या गेल्या होत्या. आपल्याकडचे दुसरे पॅनलिस्ट आहेत रमेश जाधव सर. रमेश जाधव हे ॲग्रोवन सकाळचे संपादक म्हणून काम पाहतात. रॉयटर्स ते ॲग्रोवन या माध्यमांमध्ये काम करताना त्यांनी सातत्यानं शेती प्रश्न आणि त्याला कारणीभूत असलेल्या उपाययोजनांवर लक्ष केंद्रित केलं आहे. दरम्यान रमेश जाधव यांनी पोशिंद्याचे आख्यान, एक प्रश्नोपनिषद हे शेतीच्या नेमक्या समस्यांवर विधान करणारे पुस्तक लिहिलं आहे. सरांचं स्वागत आहे इथे. पार्थसारथी विश्वास द इंडियन एक्सप्रेसमध्ये सहाय्यक संपादक होते, मात्र आता ते समाजशास्त्राचे विद्यार्थी आहेत. त्यांना 14पेक्षा अधिक वर्षे शेती, उत्पादन, बाजारपेठ अशा विषयांवर सखोल वार्तांकन केलं आहे. त्यांना विविध अकादमिक संस्थांमध्ये ग्रामीण भागातील वार्तांकन, डेव्हलपमेंटल जर्नलिझम शिकवण्यासाठी बोलावलं जातं. सर आपलं स्वागत आहे. जगमती सांगवान या राजकीय नेत्या आणि अखिल भारतीय महिला संघटना एडवा च्या राष्ट्रीय सरचिटणीस आहेत.
शेतकरी संयुक्त मोर्चाने स्थापन केलेल्या किसान महिला समितीच्या प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे. त्यांना हरियाणातील खाप पंचायतीविरुद्धच्या लढ्यासाठी ओळखल्या जातात. त्या हरियाणातील खाप पंचायतीविरुद्धच्या लढ्यासाठी ओळखल्या जातात. त्या माजी आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडूही आहेत. मॅडम, आपलंही स्वागत आहे. राजू शेट्टी सर ऑन द वे आहेत. हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणाला किंवा महाराष्ट्रातल्या कोणत्याही व्यक्तीला नवीन नाही. तरीही राजू शेट्टी हे माजी खासदार आणि स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. ते स्वतः शेतकरी कुटुंबातील असल्याने मागील अनेक दशकांपासून महाराष्ट्रातील शेती आणि शेतकरी प्रश्नांवर ते काम करत आहेत. विशेषतः MSP, ऊस कामगार, दूध उत्पादक शेतकरी प्रश्नावर त्यांचं महाराष्ट्रात मोठं काम आहे. ते येत आहेत, त्यामुळे आल्यावर पुन्हा त्यांचं स्वागत करूया. सीमा कुलकर्णी मॅम. सीमा कुलकर्णी या महिला किसान अधिकार मंच मकाबच्या राष्ट्रीय पदाधिकारी आहेत. त्या स्त्रीवादी कार्यकर्त्या आणि पर्यावरण व्यवस्थापनाशी संबंधित सोसायटी फॉर प्रमोटिंग पार्टिसिपेटिव्ह इकोसिस्टीम मॅनेजमेंटच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. तसेच त्या फेमिनिस्ट पॉलिसी कलेक्टिव्ह FPCच्या देखील सदस्य आहेत. मॅम, आपलंही स्वागत आहे. आपला आजचा विषय मगाशी मी सांगितल्याप्रमाणे शेती आणि समस्या आणि वार्तांकन करताना येणाऱ्या अडचणी या अनुषंगाने होणार आहे. मगाशी मी पार्थ सरांसोबत चर्चा करत होते तेव्हा या विषयाच्या अनुषंगाने आम्ही काही 1-2 मुद्दे सांगितले होते. खरं तर हे पॅनल डिस्कस करणारच आहे, पण मलाही असं वाटतं, जसं मगाशी अश्विनी म्हणाली की मुळातच आपण शेती प्रश्न असतील किंवा शेतीच्या अनुषंगाने येणाऱ्या कोणत्याही अडचणींच्या बाबतीत आपण अरसिक झालोय. हा शब्द खरं तर फार देखणा शब्द त्यांनी या पद्धतीने इथे वापरला. देखणा शब्द म्हणते मी जाणीवपूर्वक, कारण आपल्याला एकूणच या प्रश्नांबाबतचा रस निघून गेलेला आहे. आणि बरं, आपलाच नाही, बेसिकली ज्या शेतकऱ्यांना हे प्रश्न भेडसावतात त्यांनी स्वतःसुद्धा खरं तर ही सगळी परिस्थिती बहुधा एक्सेप्ट केली आणि हे असंच आहे आणि हे असंच राहणार आहे, असंच काहीसं त्यांच्याही डोक्यात आहे. तर मला वाटतं त्याच अनुषंगाने इथे ही मंडळी कदाचित प्रकाश टाकतील. सो या सगळ्या मंडळींचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शुअर, थँक्यू. So hi, good afternoon. My name is Parthasarthi Vishwas. I have reported for the Indian Express for more than 14 years, and agriculture was my forte. I have visited almost like 80 to 85% of Maharashtra, barring East Vidarbha and Konkan. I don't think I have left out any part of the state. And when it came to reporting, I have reported about commodities like soybean, sugarcane, pulses, cotton, milk, and other things. And also I had reported for a farmer producers company and overall the agricultural ecosystem, its problems, its questions, and the matter that it entails. I'll be sharing the stage with Ramesh and others who have devoted their life to agriculture. If I want to talk a bit about Ramesh Yadav, I would say that he is heading a newspaper which is by the agriculturist. Rarely would you travel anywhere in Maharashtra and not find a copy of Agro One. I mean, I have seen Agro One in Nandurbar and I have seen Agro One in remote parts of Nagpur also. Agro One is the face, voice, and the platform for reporters. And before, when we came to know that we are on the same panel, day before yesterday, we had a small talk. And something which came very common to us was that of late we have seen readers and consumers of news being nonchalant about the matters that are being raised. To cite an example, at present in Maharashtra, soybean, cotton, and tuar is not selling in MSP. Agro One has been reporting every day about how the government procurement is slow. The headline was Santha Gatine Challe. Anyways, I'll be shifting languages because when I see Marathi in front of me, I'll slip to Marathi. But because the Palestinian ambassador is there and Jagmati Sangwa is here, I'll be trying to talk in English and Hindi also. Santha Gatine Challe. Agro One has been talking about this. Of late, well, Shatti Sahab is on the way. At present in Solapur district, there is a movement against the sugar millers, which is being spearheaded by the farmers. Most of the farmers have stopped the crushing in many of the mills. But when I started talking to the farmers themselves, they somehow appeared to be nonchalant. They were not interested, and their
the argument was that this is kind of a political upmanship because the Zilla Parishad and the other local body elections are on the foray. So Prathamesh talked about the media, Ashwini's talked about the media, Bhakti talked about the media. My question is about the reader. The media is producing the news. My question is about how are we going to ensure that the news is read. We can't force anyone to read the news. Now I am in the Department of Sociology, so there we have a concept called public sphere. It is a technical term which was brought in by a German philosopher, sociologist, where he talked about public sphere as an imaginary or real space where matters of life and death are discussed without economic or without political pressure. But if we are talking about the public sphere and the public is absent, it creates a problem about it. When we are talking about the mainstream media, there are many platforms and there are very powerful and very good alternative platforms like the Indie Journal. One thing, I don't think Prathamesh is anywhere around. Is Prathamesh around? Anyways, one thing about Prathamesh is that I know him from his, I don't know, I think his Facebook days, and I always believe that the mainstream media lost out on a very good journalist in Prathamesh Patil. Prathamesh has been doing some excellent work, but I still think that he would have been an asset to any media house that he would join, but he has created his own brand. The question about soybean and cotton, the question about sugarcane, and as Sima ma'am is here, Simata is here, the question about the women in agriculture, the women who act as agricultural laborer, the women of the house who keep the hearth running when the men are out there fighting at the Delhi borders, are they taken into consideration? Even if they are taken into consideration, what level does it increase or what level does it interest the readers? Is a question which I have been asking myself a lot. While I was with the Indian Express, I was handling the online, so I can say very safely I have a rough idea about how this online business works and what kind of process, what kind of traction newsers get. But news which is like, say, serious, which is about economics, which is about things, Indian Express has a very solid online team, yet that does not reach to the reader, or the reader is not very interested. I don't really know what has gone wrong, why it has happened, but things are a bit difficult at this moment. With this, I would like to start with Ramesh and ask him, what does he think about this whole situation? Is the reader really not interested in serious economics, or is the farmer has forgotten his main identity as a farmer and things other than that interest him the more? याच्यातला जो मुख्य मुद्दा आहे जो पार्थने आता सांगितला की आपण जे काही जर्नलिझम करू बघतोय त्याला टेकर्स आहेत की नाही किंवा त्याचे रीडर्स आहेत की नाही, तर हा तसा गुंतागुंतीचा विषय आहे. ह्याच्या आपण ब्लॅक अँड व्हाईटमध्ये उत्तर देऊ शकत नाही, कारण हा जो सगळा विषय आहे म्हणजे बेसिकली जो आपण आता म्हणतो की शेतीचा जो क्रायसिस आहे, तर हा केवळ टेक्नॉलॉजीचा विषय नाही आहे, तर हा एका पॉलिटिकल इकॉनॉमीचा विषय आहे. आणि पॉलिटिकल इकॉनॉमीचा विषय असल्यामुळं ह्याच्यामधले बाकीचे जे घटक आहेत तर त्याच्यामुळं हा विषयातली गुंतागुंत खूप वाढलेली आहे. आता तुम्ही सांगितलं की सोयाबीन आणि कॉटनचा जो आता क्रायसिस सुरू आहे, तो क्रायसिस काय आहे की आता म्हणजे अशी एक रेअर सिच्युएशन आहे की ज्यावेळेस नैसर्गिक आपत्तीमुळे एखाद्या कमोडिटीचे उत्पादन कमी होतं, पण सेम टाईम त्याचे रेट पण कमी होतात. म्हणजे असं कधी होत नाही. शक्यतो काय होतं की ज्यावेळेस कमोडिटीचं उत्पादन कमी होतं त्यावेळेस रेट वाढतात आणि त्याच्यामुळं मग किमान ते कॉम्पन्सेट तरी होऊ शकतं काही प्रमाणामध्ये काही शेतकऱ्यांसाठी. आता सिच्युएशन अशी आहे की शेतकरी हा दोन जे क्रायसिस आहेत त्याला ॲट द सेम टाईम फेस करतो आहे. म्हणजे क्लायमेट चेंजचं जे संकट आहे त्याला शेतकरी आता फेस करतो आहे. त्या क्लायमेट चेंजच्या संकटाचा जो भाग आहे, त्या मालिकेचा जो भाग आहे, तर आधी हे कधीतरी व्हायच्या ज्या गोष्टी होत्या त्या दर सीझनला त्याला दर हंगामाला त्याला फेस करायला लागतात. तर पर्टिक्युलर आपण ह्या वर्षाचं जर आपण उदाहरण घेतलं तर सोयाबीन असो, कॉटन असो, तूर असो किंवा कुठलंही खरीपातलं जे पीक बाग आपण बघितलं तर त्याला अतिवृष्टी, पूर झाला, जे क्लायमेट चेंजचे जे काही परिणाम आहेत त्याच्यामुळे उत्पादन कमी झालेलं आहे. परंतु सोयाबीनचे रेट का कमी झालेले आहेत तर त्याच्यामध्ये सोयाबीन किंवा कॉटन ह्या ग्लोबली ट्रेडेड कमोडिटीज आहेत, त्याच्यामुळं
फक्त भारतामध्ये, फक्त महाराष्ट्रामध्ये किंवा इथले जे काही प्रमुख उत्पादक राज्य आहेत त्याच्यामध्ये ह्या कमोडिटीचं उत्पादन, त्याची मागणी हा एकमेव घटक राहत नाही. तर ग्लोबली जे काय आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या ज्या घडामोडी आहेत त्याच्यामध्ये डिमांड सिच्युएशन, सप्लाय साईडचे आहेत किंवा त्याच्यामध्ये जे काही चढ उतार आहेत त्याचा हे परिणाम ह्याच्यावरती होत असतो. आणि ह्या सिच्युएशनमध्ये गव्हर्नमेंटचा रोल ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाचा असतो की गव्हर्नमेंट त्याच्याकडे कसं बघतं. आत्ता सोयाबीनचं समजा आंतरराष्ट्रीय पातळीवरती रेट कमी आहे त्याच्यामुळे ऑब्व्हियसली भारतामध्ये सुद्धा त्याचा परिणाम दिसतोय. परंतु मागच्या वर्षी, त्याच्या आधीच्या वर्षी अशी सिच्युएशन होती का? तर सिच्युएशन तशी नव्हती. त्यावेळेस मग आपण गव्हर्नमेंटचा ह्याच्यामध्ये रोल काय होता? तर गव्हर्नमेंटचा रोल असा होता की देशामध्ये मला वाटतं शेट्टी साहेब आलेले आहेत, तर त्याच्यानंतर आपण कंटिन्यू करूया. दरवेळेस गव्हर्नमेंटचा प्रयत्न असा असतो की कुठलीही कमोडिटी असू देत त्याचं जे दर आहे ते नियंत्रणात ठेवले पाहिजे. ते नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यांच्याकडे जे काही टूल्स असतात त्याचा ते उपयोग करत असतात आणि त्यावेळेस ते त्याला मुलामा देतात की हे आम्ही ग्राहकांसाठी करतो आहे. तर ॲक्च्युली हे जे काही गव्हर्नमेंट जे ह्याच्यामधलं जो इंटरव्हेन्शन आहे तर ती सगळ्यात मोठी ह्याच्यामधली अडचण आहे. म्हणजे तुम्हाला खाद्यतेलाचे दर नियंत्रणात ठेवायचे आहेत. तुम्ही एका बाजूला सांगता की आम्ही खाद्यतेलामध्ये आत्मनिर्भर होणार आहे, पण त्याचबरोबर तुम्ही त्याच्यावरचे जे काही इम्पोर्ट ड्युटी आहेत ते पूर्णपणे काढून टाकता, त्याचे जे काही कोटा आहेत ते सगळं संपवून टाकता आणि फ्री आयात करायला परवानगी देता. तर आणि हे फक्त एका कमोडिटीसाठी किंवा एका वर्षासाठीचे हे सिच्युएशन नाही आहे. तुम्ही कुठलीही कमोडिटी घ्या, म्हणजे साखरेपासून तुरीपर्यंत किंवा सोयाबीनपासून कॉटनपर्यंत, ह्या प्रत्येक कमोडिटीमध्ये सरकारचा जो हस्तक्षेप आहे तो शेतकऱ्यांच्या विरोधातला आहे किंवा शेतकऱ्यांचे जे नुकसान होतं आहे तर हे रेट मिळत नाही हे ज्यातली पहिली गोष्ट आहे. आणि दुसरी की जे काही क्लायमेट चेंजमुळे जे काही संकट येत आहेत त्याचा सगळ्यात मोठा फटका त्याला बसतो आहे. आणि इतके दिवस काय होत होतं की त्याला हे पॉलिटिकल इकॉनॉमीचा विषय असल्यामुळे हा निवडणुकीमधला पण विषय होत होता. परंतु आता हे ओव्हरऑल जे आपण सगळं पॉलिटिकल वातावरण बघतोय तर त्याच्यामुळं BJPने मागच्या काही वर्षांमध्ये ज्या पद्धतीचं राजकारण इथं करायचा प्रयत्न केला आहे तर ते एक निवडणूक जिंकण्याचं मशिनरी असं स्वरूप त्याला आलेलं आहे आणि मतदारांचं रूपांतर लाभार्थ्यामध्ये केलेलं आहे. तर हा एक खूप मोठा फॅक्टर आहे की मतदाराचं रूपांतर तुम्ही ज्यावेळेस लाभार्थ्यामध्ये करता त्यावेळेस जे काही तिथले इश्यूज आहेत किंवा जमिनीवरचे जे काही प्रश्न आहेत त्याला एका मर्यादेपलीकडं पॉलिटिकल चौकटीमध्ये स्थान राहत नाही. लोकसभा इलेक्शनचे ज्यावेळेस रिझल्ट लागले त्यावेळेस BJPला फटका बसला आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त फटका हा शेतकऱ्यांनी दिलेला होता. आणि हे ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेस तुम्ही त्यावेळेसचे जर सरकारची धोरणं बघितली किंवा सरकारचे निर्णय बघितली तर अचानक तुम्हाला दिसेल की मागच्या 10 वर्षामध्ये जे झालं नाही ते तेवढं 2 महिन्यामध्ये झालं. म्हणजे सरकारने खाद्यतेल आयातीवरचं जे शुल्क आहे ते वाढवून टाकले, 20% शुल्क लावलं. परत कांदा असेल किंवा बाकीचे जे कमोडिटीज आहेत त्याच्याच्या निर्यातीसाठीचे जे काही शुल्क लावलेलं होतं ते कमी केलं. सोयाबीनच्या प्रोक्युरमेंट MSP प्रोक्युरमेंट डिक्लेअर केली आणि हे सगळे इथेनॉलवरची जी काही बंधनं होती ती काढून टाकली. म्हणजे 2 महिन्यापूर्वी त्यांनी इथेनॉलच्या निर्मितीवरची सगळी बंधनं घातलेली होती ती त्यांनी काढून टाकली. हे का केलं? कारण लोकसभा इलेक्शनमध्ये मोठा फटका बसला होता आणि त्याची जी काही पुनरावृत्ती महाराष्ट्रासह बाकीचे जे काही 4-5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका ड्यू होत्या त्याच्यामध्ये होऊ नये ह्यासाठी मग सरकारने सावध पावलं उचलली. परंतु ह्याचा अर्थ काय आहे की शेतकऱ्यांकडं बाकी काही ताकद नसेल परंतु ती एक ताकद त्यांच्याकडे शिल्लक होती की ज्याची राजकारण्यांना भीती वाटू शकते की बाबा मतपेटीतून जर फटका बसला तर तो टाळण्यासाठी म्हणून आपल्याला शेतकऱ्यांसाठी काहीतरी पावलं उचलणे भाग आहे. ह्या डेस्परेट याच्यामधून त्यांनी काही निर्णय घेतलेले होते आणि ते खरोखरच शेतकऱ्यांच्या बाजूची निर्णय होती. म्हणजे मोदी सरकारच्या आत्तापर्यंतच्या 10-11 वर्षाच्या कारकिर्दीतली जर आपण हे बघितले निर्णय बघितले तर तो 2 महिन्याचा जो काळ आहे तो आपल्याला खरोखर म्हणता येईल की तो शेतकऱ्यांच्या बाजूने त्यांनी निर्णय घेतले. त्याच्यानंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना डिक्लेअर करायला लागले की आम्ही सोयाबीनला 6,000 रुपये MSP देऊ, कर्जमाफी करू. देवेंद्र फडणवीस, अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी ही आश्वासनं दिलेली होती. हे का करायला लागलं? कारण शेतकरी नाराज आहेत हे त्यांना कळत होतं. लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला फटका बसला आहे, त्याची पुनरावृत्ती विधानसभेला होऊ नये या भीतीपोटी त्यांनी हे सगळं डिक्लेअर केलं. पण ज्यावेळेस विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले
आणि ज्यावेळेस त्यांना कळालं की हे शेतकऱ्यांना बाजूला ठेवून सुद्धा आपण निवडणुका जिंकू शकतो, त्या प्रकारचं जे काही तंत्र आहे त्याला आपण मायक्रो मॅनेजमेंट म्हणू किंवा लाडकी बहीण योजनांच्या माध्यमातून एक सरकारी लाच देण्याचा प्रकार असं आपण त्याला म्हणू शकतो. त्याच्या अनेक सोशल आर्थिक पैलू त्याला आहेत हे मी मान्य करतो, परंतु ब्लंटली जर आपण त्याला म्हणलं की तुम्ही सरकारच्या तिजोरीचा वापर करून मतदारांना लाच देण्याचा प्रयत्न करताय, आणि त्याचा एक खूप मोठा परिणाम त्याच्यावरती दिसला. म्हणजे असं त्यावेळेस सिच्युएशन होती, म्हणजे राजदीप सरदेसाईंनी सुद्धा हे त्यांना जाणीव झाली की हे या इलेक्शनमध्ये संविधान नाही तर सोयाबीन जास्त महत्त्वाचं ठरू शकतं. परंतु निवडणुकीच्या निकालानंतर हे कळालं की हे शेतकऱ्यांमधला जो असंतोष आहे त्याला आपण एका वेगळ्या पद्धतीने हँडल करू शकतो. आणि ज्यावेळेस त्यांना हे कळालं त्यावेळेसपासून सरकारची काही धोरणं आहेत ती पूर्णपणे 90 डिग्रीजमध्ये बदललेली दिसतात. तर याचा अर्थ काय की शेतकरी आधी पण संकटात होते, आताही संकटात आहेत, परंतु त्यावेळेस त्यांच्याकडे एक राजकीय हत्यार होतं ते आज बोथट झालेलं आहे. आणि ते राजकीय हत्यार बोथट झाल्यामुळं आता असं वाटतं की ह्याच्यामध्ये आता काहीच होऊ शकत नाही, अशा प्रकारची हातबलता शेतकऱ्यामध्ये आलेली आहे. की आता सोयाबीनच्या प्रोक्युरमेंटचा विषय आहे का, तर निश्चितच आहे. त्याची झळ त्या लोकांना बसते का, तर बसते. परंतु तो विषय आता त्या दृष्टीने चर्चेचा होऊ शकत नाही आहे, कारण त्यांना असं वाटतं की ह्याच्यामध्ये आता काही होणार नाही आहे. आणि ज्यावेळेस आपण प्रोक्युरमेंटचा विषय असं बघतो तर हे आपण तुकड्या तुकड्यामध्ये ते कव्हर करतो. त्याच्यामधलं जो काही लार्जर पिक्चर आहे ते आपण वाचनपर्यंत पोहोचवण्यामध्ये कमी पडतो. आणि वाचकसुद्धा आता त्या ज्या सिच्युएशनमध्ये असतो की त्याला ही आता उसंतता नाही आहे, कारण त्याचा रोजचा जगण्याचा जो झगडा आहे त्याच्यामध्ये त्याला ह्या बिगर पिक्चरकडे बघण्याचा आता उसंत नाही आहे. परंतु हा मीडिया म्हणून किंवा जर्नलिझम म्हणून आपला प्रयत्न पाहिजे की हे लार्जर पिक्चर काय आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण म्हणतो की आपल्याला MSPने खरेदी करायला पाहिजे, तर ज्यावेळेस सोयाबीनचे आता त्यांनी जे टार्गेट ठेवलेलं आहे तेच खूप कॉन्झर्वेटिव्ह टार्गेट आहे, आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी 8-10% पलीकडे अजून प्रोक्युरमेंट केलेली नाही आहे. अशी जर सिच्युएशन असेल आणि आपण त्याला म्हणून आपण अशी अपेक्षा व्यक्त करतो की सरकारने सगळ्याच शेतीमालाला MSPने खरेदी करावी किंवा MSPचा गॅरंटीचा कायदा करावा, तर हे खूप गुंतागुंतीचे विषय आहेत. आता त्याच्यातला एक ढोबळमानाने मला आत्ता चर्चेला सुरुवात करताना हे सांगायचं की शेतकऱ्यांची जी काही राजकीय ताकद आहे ती आता कमी झालेली आहे. त्याला अनेक कारणं आहेत. ज्यावेळेस सगळे राजकीय पक्ष शेतकऱ्यांच्या बाजूने बोलायला तयार नव्हते त्यावेळेस शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या बाजूने उतरली, आणि त्यांनी याच्यातलं शेतकऱ्यांचं शोषण नेमकं कशामुळे होतं आणि सरकारचं हे धोरण आहे हे शेतकऱ्यांच्या लुटीचं धोरण आहे हे त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं, आणि त्या विरोधामध्ये मग शेतीमालाला रास्त भाव मिळाला पाहिजे या एक कलमी अजेंड्याखाली त्यांनी शेतकऱ्यांच्या न्याय हक्काची लढाई सुरू केली. परंतु राजकीय आखाड्यामध्ये संघटनेला यश मिळालं नाही, त्यांची काही गणितही चुकली, आणि एकंदर सिच्युएशन नंतर इतकी बदलली की आता शेतकरी संघटनेची जो प्रभाव आहे तो पण खूप कमी झालेला आहे. आणि हे एक जो दबावगट त्यावेळेस अस्तित्वात होता तो दबावगट आज त्या पद्धतीने किंवा त्या ताकदीने आज उरलेला नाही आहे. आता राजू शेट्टीसारखे जे काही लोक आहेत ते त्यांच्या पद्धतीने अजूनही लढत आहेत, शेतकऱ्यांची बाजू न्याय्य पद्धतीने कशी मांडायची या दृष्टीने ते प्रयत्न करत आहेत. परंतु ओव्हरऑल जो काही प्रभाव होता म्हणजे शेतकऱ्यांचा दबावगट म्हणून एक प्रभाव होता, आणि राजकीय व्यवस्थेमध्ये एक निर्णायक हस्तक्षेप करण्याची त्यांची जी ताकद होती ती पण शाबूत होती. तोपर्यंत ह्या प्रश्नाला एक वेगळं महत्त्व होतं. आज असं झालं की आता हे सत्ताधाऱ्यांच्या मर्जीचे विषय झालेले आहेत की सत्ताधाऱ्यांना जरा वाटलं आणि ते ह्याच्यातलं शोषण ह्या अँगलने ते बघत नाही आहेत. तर एक आम्ही वेलफेअर स्कीम, आता हे प्रोक्युरमेंट हे पण एक वेलफेअर स्कीम आहे, किंवा आम्ही तुम्हाला PM किसानचे पैसे देतो आहे, नमो किसानचे पैसे देतो आहे, ह्याच्या पलीकडं त्याच्याकडे बघायला तयार नाहीत. म्हणजे जसे लाडकी बहीण म्हणून त्यांनी एक लाभार्थी तयार केलेला आहे महिलांच्या रूपाने, तशा आता शेतकऱ्यांना सुद्धा त्यांनी एक लाभार्थी म्हणूनच ते ट्रीट करतायत, पोर्ट्रे करतायत. तेव्हा मला असं वाटतं की हा विषय केवळ फक्त शेतकऱ्यांच्या म्हणजे शेतीपुरता तांत्रिक विषय नाही आहे, तर ओव्हरऑल समाज म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टीकडे कसं बघतोय, आणि ओव्हरऑल राजकीय प्रक्रियेमध्ये जे काही गडबडी होत आहेत त्याची जी काही किंमत आहे ती आज शेतकऱ्यांना मोजायला लागते. A request to the panelists, can you just shift a chair because there is a glare and the camera is not very clear. Maybe you want to shift to that chair. Jagmati, आप उस तरफ से ये वाले चेयर में चले जाइए. सर तुम्ही इकडे या. सगळ्यांनी एक चेयर तिकडे करा. कॅमेरामध्ये थोडं येत नाही.
थँक्यू. रमेशजीने जे म्हणले त्याच्यामध्ये आय विल जस्ट ॲड वन मोर पॉईंट. At present, a few years back, ethanol was supposed to be the savior of the sugar industry. Shetty Sahib is from the sugar belt. आणि इथेनॉलला म्हणत होतं की ते साखर कारखानदार आणि साखर कारखान्यासाठी इथेनॉल जीवनदायक आहे, ते केले पण आता सरकारचे जे धोरण आहे दॅट इज अँटी शुगर इथेनॉल. मेज आणि फूड ग्रेनमधून जे इथेनॉल येते त्याचा भाव जे आहे टू द OMCs इज मच मोर दॅन द इथेनॉल विच इज बिंग प्रोड्यूस्ड फ्रॉम द शुगर मिल्स. आता सगळीकडे मिल्स अराउंड 10-15 कोटीचे कर्ज घेऊन इथेनॉलचे प्लांट्स उभे केले आणि लास्ट 3-4 वर्षापासून त्यांचं भांडण आहे की इथेनॉलचे प्राइसेस वाढवा, बट इट इज नॉट इन्क्रीजिंग. मेज हॅज बिकम द एरिया ऑफ मेज हॅज मोर दॅन डबल्ड while that of mills are in problem because of ethanol and the serviced loans of ethanol mills. So what Ramesh said is very true. The economics and the politics of agriculture has changed a bit. So I would request Jagmati ji to talk about this, especially in view of the farm reform, the farm laws and other things that happened in North India. हेलो. हाँ, थैंक यू. सबसे पहले तो मैं ये बताऊं कि अभी जो मराठी में बोला गया वो मुझे समझ नहीं आया, और अभी मैं हिंदी में बोलूँगी तो हो सकता है आप में से भी कुछ साथियों को समझ ना आए, तो थोड़ा कम्युनिकेशन का इशू थोड़ा सा रहेगा अपने बीच में. बट एनीवे, आज की जो ये कॉन्क्लेव आयोजित की गई है इंडी जर्नल के द्वारा, सबसे पहले तो मैं इंडी जर्नल की जो टीम है, प्रथमेश और प्राजक्ता, उनकी बहुत बहुत अभिनंदन करती हूँ, उनकी बहुत प्रशंसा करती हूँ कि वो जो काम कर रहे हैं, जो कंट्रीब्यूशन जो कर रहे हैं, वो आज के दिन वो बहुत ही रिस्क टेकिंग जगह है एक, वहाँ पे खड़े होकर वो कंट्रीब्यूट कर रहे हैं, और ये हमें बहुत हेल्प आउट कर रहा है एक्टिविस्ट को फील्ड के लेवल पे, अपने प्रो पीपल जो हमारे इश्यूज हैं, जो हमारा संवाद है, डिस्कोर्स है, उसको आगे बढ़ाने के लिए, और इस तरह के प्लेटफॉर्म्स की बहुत ज़्यादा ज़रूरत है आगे. इसके साथ जहाँ तक जो एग्रीकल्चरल क्राइसिस का जो सवाल है, देखिए साथियों, डे बाय डे जो नीतियाँ, जिस तरह की पॉलिसीज़ एंड प्रोग्राम्स जिस तरह के इम्प्लीमेंट करने की कोशिश की जा रही है, जिस तरह के लाने की कोशिश की जा रही है, कल परसों ही मनरेगा का भी देखा है आपने, तो इनका बहुत एवरीडे लाइफ जो है, 65% पॉपुलेशन जो रूरल एरियाज़ में रहती है, उनके जीवन के तमाम जो एस्पेक्ट्स हैं, सोशल, इकोनॉमिक, इमोशनल, इवन अपीयरेंस वाइज, वो उनके अंदर से होकर गुजर रहा है. वो उनकी शक्ल, अकल, दिमाग जो है, वो उस सब को प्रभावित कर रहा है. ये जो डीपनिंग क्राइसिस है एवरीडे का, और हम ये देखें कि ये मतलब ऐसा नहीं है कि केवल एग्रीकल्चर सेक्टर को नॉन प्रायोरिटी सेक्टर की तरह से पुश कर दिया गया है और उसका एग्रीकल्चर पे ही कोई असर है, बल्कि ये जो इम्पैक्ट है ये मल्टी डायमेंशनल एक तरह से है लाइव्स के ऊपर, जो वहाँ पे रहने वाले जो भी किसानी है उसके ऊपर. और अगर इकोनॉमिक टर्म्स में बात की जाए तो मैं ये बताऊं कि आज के दिन हमारे वहाँ के जो इकोनॉमिस्ट हैं, एग्रीकल्चर इकोनॉमिस्ट, उनकी अपनी स्टडीज़ ये बताती है कि एक जो एवरेज परिवार है वो 2.6 एकड़ लैंड होल्डिंग के साथ और 5 मेंबर्स फैमिली के अगर उसके हैं, और उसको अगर केवल एग्रीकल्चर पे सरवाइव करना है और एनिमल हस्बेंड्री, डेयरी के ऊपर, तो हर साल उसके लिए 1,36,000 घाटे का सौदा है खेती. तो 1,36,000 हर साल जब घाटे का सौदा है उस तरह से, तो किस तरह सरवाइव कर सकते हैं वो ऐसे सीन के अंदर. और ये जो फार्मर सुसाइड हैं उनको हम इस कॉन्टेक्स्ट में देख सकते हैं. और अभी तो सरकार ने जो डाटा है, डाटा पर भी बैन लगा दिया कि सुसाइड का जो डाटा है उसको कलेक्ट करने के ऊपर बहुत तरह के इफ्स एंड बट्स हैं.
तो ये और कल की जो हरियाणा जो कंपैरेटिवली मतलब ऐसा स्टेट माना जाता है कि जो प्रॉस्पेरस है, पर कैपिटा इनकम के हिसाब से अपवर्ड लुकिंग है, इस तरह का, उसका कल का जो असेंबली सेशन है, असेंबली सेशन के अंदर न्यूज़ आज की मेन जो हेडलाइंस हैं वो हमें ये बताती है कि वहाँ जो किसानों के ऊपर जो कर्जा है 60,000 करोड़ से ऊपर का कर्जा है जो किसानी के ऊपर है, और जो लेने वाले हैं ये तो जो पब्लिक सेक्टर के इंस्टीट्यूशंस जो है उनसे लिया हुआ कर्जा है। बाकी जो मनी लैंडर्स से और जो माइक्रो फाइनेंस और ये सब जो है वो तो एक अलग चीज़ है, और उसमें जितने संख्या के किसान हैं हर एक के ऊपर 2,36,000 जो एवरेज जो है वो कर्जा किसानों के ऊपर वहाँ पे है। तो ये जो इकोनॉमिक स्फीयर के अंदर इस तरह की जो इम्प्लिकेशंस हैं, जिस तरह की पॉलिसीज़ और जिस तरह के ये प्रोग्राम्स लाए जा रहे हैं, निश्चित रूप से फिर सवाल आता है कि उनके जो बच्चे हैं किसानों के, फार्मर्स के, वो थोड़ा सा रोजगार की तरफ देखें, शिक्षा के जो हालात हैं आज के दिन और एम्प्लॉयबिलिटी उनकी जो है गांव में, रूरल एरियाज में जिस तरह का शिक्षा का वातावरण है पूरा, तो वो बहुत कम जो वहाँ का यूथ है उसको किसी तरह की ऐसी एम्प्लॉयबल शिक्षा जो है वो मिल पा रही है, और वो शिक्षा के माध्यम से किसी तरह का रोजगार जो है उसको ले पा रहे हैं। और जिस तरह का लैंड होल्डिंग स्मॉल फ्रेगमेंटेशन हुआ है, 2.6 एकड़ ये एवरेज किसान के वहाँ पे लैंड होल्डिंग मेन स्ट्रीम जो है, इससे ऊपर नीचे है, लेकिन इसमें जो सरवाइव करना है जिन परिवारों को, फिर उनके बच्चे जो हैं वो इतना मतलब जो एग्रीकल्चर जो है बहुत फाइनेंस इंटेंसिव जो है, कहने को तो ग्रीन रिवॉल्यूशन का इलाका है इधर अगर देखा जाए हरियाणा, पंजाब ये, लेकिन वो ग्रीन रिवॉल्यूशन के जो इम्प्लीकेशंस हैं आज के दिन, उसने बहुत फाइनेंस इंटेंसिव जो है खेती को बनाया है वहाँ पे। तो जितना खर्चा उसके ऊपर आता है उसके रिटर्न्स जो हैं वो उस तरह से मिल नहीं रहे उनको, तो फिर रोजगार के लिए विदेशों में जा रहे हैं, जमीनों को बेच के जो लड़के हैं, और इमिग्रेंट्स के साथ जिस तरह का सलूक किया जा रहा है वो आप देख रहे हैं, और उनकी हालत ऐसी है उन लड़कों की कि वो किसी को अपना नाम भी बताना नहीं चाहते हैं, क्योंकि अगर नाम मतलब पब्लिक स्फीयर में आता है तो कल को उसकी इम्प्लीकेशंस हैं परिवार के लिए, शादियां भी नहीं होंगी वहाँ पे परिवार की और रिश्तेदारों की जो है, इसलिए उतना वोकल उसके खिलाफ जिस तरह से 25-25 घंटे उनको सफ़र करना पड़ा बेड़ियों के अंदर, हाथों में भी पैरों में भी जो लगी हुई थी, वो जो जिस तरह का टॉर्चर है उसको वो पब्लिक स्फीयर में उस आवाज़ भी, वॉइस भी नहीं कर सकते हैं। तो ऐसी परिस्थिति उनकी बन रही है। फिर उसके बाद फौज में जाते थे, फौजी और पुलिस ये जो है वहाँ पे अग्निवीर का जो आई, तो अब 4 साल की रोजगार के लिए उस तरह की इन्वेस्टमेंट यूथ क्या करेगा कि 4 साल तो आपको रहना है वहाँ पे, तो वो भी एग्जॉस्ट हो रहा है। और इधर से पूरा जो सेक्स का पूरा डिजेनरेटेड सेक्स की जो सेलिंग जिस तरह की चल रही है, और मतलब क्राइम की तरफ धकेलने वाला पूरा जो सोशल एनवायरनमेंट है एक तरह से उनको, तो बहुत बड़ा नशे का और क्राइम का जो है वहाँ पे वातावरण उन युवाओं को जो है शॉर्टकट्स के माध्यम से, अब मीडिया के माध्यम से अच्छी लाइफ की तस्वीरें तो सारे यूथ देखते हैं कि किस तरह से मज़े कर रहे हैं लोग इसी धरती के ऊपर, और वो सोचते हैं कि हम दिन रात काम करके ये मज़े तो हमारे से बहुत दूर हैं, तो शॉर्टकट्स की तरफ वो धकेलते हैं उनको, और तमाम तरह के नशाखोरी के चक्कर में बहुत ज़्यादा पंजाब का आपने देखा कि सबसे प्रॉस्पेरस स्टेट होते हुए उड़ता पंजाब, उड़ता हरियाणा, यूपी, अभी सभी जगह के ऊपर इस तरह के रुझान जो हैं युवाओं के अंदर वो देखने को मिल रहे हैं।
और फिर स्पोर्ट्स में जो स्पोर्ट्स पावर हरियाणा और ये जो हैं ये स्टेट्स जो हैं स्पोर्ट्स के अंदर रेसलर्स का आंदोलन पिछले दिनों जो हुआ, आपने देखा कि लड़कियां जो हैं वो व्यापक पैमाने पे खेलों में उतारी, उनके जो पेरेंट्स हैं उन्होंने, लेकिन जो मतलब हैज़ ईटिंग द फील्ड, इस तरह की परिस्थिति बनी हुई है वहाँ पे। और तमाम तरह की जो प्राइवेट कोचिंग सेंटर्स, जैसे शिक्षा जगत में प्राइवेट एकेडमीज आई हैं कोचिंग की, सीकर के अंदर तमाम जगहों पे, इसी तरह स्पोर्ट्स की प्राइवेट एकेडमीज जो हैं वो स्पोर्ट्स एकेडमीज उभर के आ रही हैं। और पूरे घर का बजट निचोड़ के अगर एक स्पोर्ट्स पर्सन के ऊपर लगाएं तो भी मतलब वो पूरा नहीं पड़ता, बहुत ज़्यादा खर्चीला है। इंटरनेशनल लेवल पे अगर compete करना है आपको, तो ये सुविधाएं जो स्पोर्ट्स की हैं, और जो पब्लिक सेक्टर के अंदर स्पोर्ट्स की जो सुविधाएं हैं, आपने शायद पढ़ा हो, नेशनल मीडिया में भी आया, 2 इंटरनेशनल लेवल पे खेलने वाले प्लेयर्स वो अपनी प्रैक्टिस कर रहे थे, जो बास्केटबॉल का पोल जो है वो उन्हीं के ऊपर गिर गया और दो की जान चली गई। ऐसे हालात हैं। और उसमें स्टेट से जब क्वेश्चन पूछे गए तो स्टेट की तरफ से नहीं ये ग्राउंड तो पंचायत के उसमें आता है, हमारे एरिया में नहीं आता है। उसके पल्ला झाड़ने वाली जो प्रवृत्तियां हैं एक तरह से, तो वो देखने को मिल रहे वहाँ पे। इसी तरह से जो महिलाएं हैं, महिलाओं का जो सबसे ज़्यादा बर्डन जो है खेती बाड़ी के काम का, और ये जो क्राइसिस है एग्रीकल्चर क्राइसिस, इसको झेलने के लिए जो मजबूर हैं, उन महिलाओं के प्रति एक तो ये हिंसा, जिस तरह से क्राइम बढ़ रहा है, नशा बढ़ रहा है, तो वो जो वायलेंस वहाँ पे है वो उसका शिकार है। लेकिन फिर भी घर चलाना है, परिवार चलाना है, जो अभी भी कहा भी गया कि अल्टीमेटली बच्चों को वो उनको देखना है। तो महिलाएं जो हैं बहुत व्यापक पैमाने के ऊपर माइक्रो फाइनेंस की जो कंपनियां हैं, इतना ज़्यादा महंगा कर्जा जो उनको देती हैं, 4-4, 5-5 कंपनियों से वो कर्जा लेके और पूरा उसके ट्रैप में है। अभी एडवा ने हमने सर्वे किया और उसमें निकल के ये आ रहा कि 33% जो कर्जा ले रही हैं महिलाएं, वो अपना डेली रूटीन के काम के लिए ले रही हैं, ना कि कोई स्वास्थ्य की स्थिति हो या शादी ब्याह कोई इस तरह का मैरिज का इशू हो। लेकिन डेली रूटीन के लिए अगर कर्जा लेना पड़ रहा है, इसका मतलब ये है कि जो पॉलिसीज और प्रोग्राम्स जो हैं वो आपके हिसाब से नहीं है। आप तो काम कर रहे हैं लेकिन वो आपके हिसाब से नहीं चल रहे हैं। तो वहाँ पे हमने ये आवाज़ भी उठाई कि इन महिलाओं के कर्जे माफ़ किए जाने चाहिए। कम से कम जिन्होंने इस रोज के अपनी जो रोटी रोजी को चलाने के लिए मेहनत करते हुए इस तरह के कर्जे लिए हैं, तो वो माफ होने चाहिए। जैसे किसानी का कर्जा माफ का वो है, क्योंकि इसमें लॉजिक है एक तरह का। और ये जो महिलाएं हैं, वो जो दलित महिलाएं, लैंडलेस परिवारों से जो आने वाले जिन जगहों पे काम करते थे, आज उनकी जगह पे ये जो मार्जिनल फार्मर्स की जो महिलाएं हैं, वो उनकी जगह पे आप देखेंगे उनको काम करते हुए। फॉर एग्जांपल हम शहर में परचेज के लिए जाते हैं शॉप्स के ऊपर, और किसान परिवारों की ऐसी लड़कियां, महिलाएं जो हैं, वो सेल्स गर्ल की तरह से, सेल्स वुमेन की तरह से आपको totally unskilled, they don't have that type of language and body language, और जिस तरह का वो चाहिए एक उसमें सेल करने वाले, उसमें वो उनके पास नहीं होता। बड़ा दुखदाई चीज़ें देखने को मजबूर हैं आप उस तरह से। और वहाँ से फिर जो लैंडलेस कम्युनिटीज से जो आने वाले इन जगहों के ऊपर जो काम करते थे, वो जो है ज़्यादातर, अब जो श्रम कोड बिल आया है तो 12 घंटे काम लिए जाएंगे, पूरा अनऑर्गेनाइज्ड सेक्टर की तरफ उनको धकेला जा रहा है। और अनऑर्गेनाइज्ड सेक्टर में किसी तरह का कोई प्रोटेक्शन आपके लिए लॉज का जो था, उस सब को हटा दिया गया श्रम कोड बिल के माध्यम से। तो वो 8 घंटे की बजाय 12-12 घंटे वो लोग दलित और जो लैंडलेस कम्युनिटीज से जो हैं वो करने को मजबूर हैं। और इसी तरह से रूरल जो आबादी के अंदर बहुत बड़े पैमाने पे जो फ्लैश ट्रेड है, वैश्यावृत्ति की तरफ महिलाओं को धकेला जा रहा है इसमें। और आप देखेंगे, आप यहाँ पे
पता नहीं, लेकिन इतना विजिबल है ये सारा कि छोटे छोटे गांव मतलब मोहल्लों के अंदर, शहरों के अंदर छोटे छोटे होटल्स ऐसे बने हुए हैं जो इसी काम के लिए प्रयोग होते हैं, रहने वाली बस्तियां जो हैं उन जगहों के ऊपर। तो ये जो पूरा एक संकट जो इस तरह से उनके जीवन को प्रभावित कर रहा है, इसमें अगर मीडिया की जो कवरेज है या इसको एक इशू की तरह से मतलब जनता में स्थापित करने की जो बात है, तो हम ये देखते हैं कि जो मीडिया जो सुपर रिच के द्वारा मतलब कंट्रोल्ड है 90% और 10% उनकी एड्स के ऊपर भी निर्भर है, उसको देखते हुए उस स्थिति को तो टोटली एक तरह से मीडिया की तरफ से टर्निंग ब्लाइंड आई टुवर्ड्स दिस क्राइसिस जो ये रूरल एरियाज में इन लोगों के जीवन में जो घटित हो रहा है, तो एक तरह का बिल्कुल उपेक्षा है उसकी। और इसमें किसी जो साथी जो हैं इंडिपेंडेंट मीडिया और इंडिपेंडेंटली बहुत अच्छा कंट्रीब्यूट करने की कोशिश कर रहे हैं मीडिया में, उनका किसी तरह का डिवैल्यूएशन की कोई स्पेस नहीं है। हम उनको सलाम करते हैं कि वो फिर भी उस तरह से कोशिश करते हैं वहाँ पे रहते हुए, लेकिन असल में जो है वो तो ये हो रहा है कि उसका अंश मात्र भी जो वो झेल रहे हैं वो लोग वहाँ पे वो मुद्दा बनने की जगह पे नहीं आ रहा है। और इसकी वजह से जो ट्रस्ट के भी अखबार हैं या दूसरा मीडिया है वो भी बहुत ज़्यादा दबाव में। मैं आपको अभी बताऊं 4 दिन पहले की बात कि ये बास्केटबॉल प्लेयर्स जो हैं वो बास्केटबॉल प्लेयर्स की जो मतलब कितनी दर्दनाक वो डेथ थी, उसके बाद मैं बीइंग इंटरनेशनल प्लेयर आई वाज ड्यूटी बाउंड टू ब्रिंग आउट द थिंग्स कि इसके इंटरलिंकेजेस कहाँ पे हैं, कैसे देखा जाना चाहिए इन घटनाओं को, और व्हाट नीड्स टू बी डन एंड हु आर टू बी हेल्ड अकाउंटेबल फॉर दिस। तो इसके ऊपर मैंने आर्टिकल लिखा और जिस अखबार के पैनल पे मैं थी वो मेरे आर्टिकल्स को कैरी करते रहे। उन्होंने इस बार इसके ऊपर कहा कि मैडम देखिए इस बार हम जो है हमारी जो सरकार के साथ इक्वेशन बनी हुई है तो हम ये ले लेते हैं आर्टिकल आपका भेज दीजिए, लेकिन कैरी करने पे कमिट नहीं कर सकते हम। तो उनके ऊपर भी जो ट्रस्ट के अखबार हैं मीडिया है उनके ऊपर भी इस तरह का दबाव जो है वो देखने को ज़्यादा से ज़्यादा मिल रहा है आज के दिन। और ये जो सोशल मीडिया है हमारा, निश्चित रूप से किसान आंदोलन के दौरान भी हमने देखा कि वो विजुअलाइज किया गया, वो प्लान किया गया, एग्जीक्यूट किया गया, और टू सम एक्सटेंट इट इज चैलेंजिंग द डोमिनेशन ऑफ दिस कॉरपोरेट मीडिया, बट जिस तरह की ज़रूरत है उसके हिसाब से ये मतलब कितना कर पा रहा है वो थोड़ा सा क्रिटिकली ज़रूर हमें देखना पड़ेगा। तो ऐसे में हमें ये लगता है कि जो मीडिया को लेकर जो काउंटर स्ट्रेटजीज का जो सवाल है उसके ऊपर हमें डेलिब्रेट करना चाहिए ज़्यादा से ज़्यादा। और काउंटर स्ट्रेटजीज को अगर देखें तो हमें ये लगता है कि इंडिविजुअल्स जो हैं वो एक गिवन ग्राउंड के अंदर, गिवन स्पेस के अंदर वो काउंटर करने की कोशिश करते हैं, थोड़ा थोड़ा सा जो प्रो पीपल एंगल है उसको लाने की कोशिश करते हैं। लेकिन उसकी बजाय हमें ये लगता है कि जिस तरह से इंडी जर्नल और इस तरह के कलेक्टिव जो एफर्ट्स हैं, बड़ी जो फोर्सेस हैं मीडिया की, उनको चुनौती देने के लिए हमें कलेक्टिवली बड़े फलक के ऊपर वो चीज़ें जो है वो इनिशिएटिव्स लेने की ज़रूरत है मीडिया के फील्ड में। और जहाँ तक फिर उस मीडिया के सर्वाइवल का सवाल है साथियों, वो एक क्वेश्चन है कि बहुत बड़ी इन्वेस्टमेंट्स उसके अंदर चाहिए, लेकिन लोग जो हैं जो उनकी न्यूज़ की जो भूख है, भूख अंदर उनकी मरने लग रही है। मतलब आप रोज जो खबर सुन लेते थे आके पूरा दिन खटने के बाद, अब वो खबर भी नहीं आप सुन पा रहे हैं। तो रोज रोज ये लगता है कि क्या जीवन जी रहे हैं, मतलब कैसे हालात हैं ये। तो वहाँ से
पैसा भी आएगा, सपोर्ट भी आएंगी, बस हमें थोड़ा विजिबल तरीके से और बहुत मतलब लाउड वॉइस के साथ ये जो मीडिया है इसको मतलब चैलेंज करते हुए अपने इनिशिएटिव्स जो है वो फील्ड के अंदर उतरने की ज़रूरत है और ज़्यादा कॉन्शियस हो हम एक दूसरे के साथ। इस तरह के जो एफर्ट्स हैं जहाँ पे भी क्राइसिस दिखे तो कंधे से कंधा मिलाएं एक उस तरह से। तो ये जो वी फीलिंग और वी द पीपल मतलब जो प्रो पीपल मीडिया जिनको चाहिए वो एक स्पिरिट जो है उसको कंसोलिडेट करने की ज़रूरत है अलग अलग जगहों से। ये कोई नेशनल एक जगह से हो ऐसा भी होगा, कुछ होगा, लेकिन स्थानीय स्तर पे भी होगा, लोकल लेवल पे। और लोकल लेवल पे साथियों बहुत चिंता के साथ हम ये बात आपके साथ शेयर कर रहे हैं कि जो रूरल एरियाज के अंदर जो वहाँ के वॉरियर्स थे, जो बहादुर लोग जिस तरह उनकी हिस्ट्री में किसी भी तरह के रहे हैं, उन सब को जो है आज कम्युनलाइज करके पूरा पॉलिटिक्स को, पूरे सोशल और सोसाइटी को एक तरह से मतलब दिखाया जा रहा है कि वो हिंदू और इस तरह का मतलब उनका लिगेसी उसके साथ वो खड़े रहे, जबकि वो हकीकत नहीं है, हकीकत उससे परे है। लेकिन क्योंकि पैसा है आपके पास, रिसोर्सेज हैं, तो उस तरह से कम्युनलाइज आप हिस्ट्री को नीचे के स्तर पे ग्रास रूट लेवल पे करने लग रहे। तो हमें ये लगता है कि जो हमारे नौजवान हैं जो भी थोड़ा बहुत करने का मादा रखते हैं उनको अपने अपने गांव के अखबार भी हम चला सकते हैं और हम पार्ट टाइम काम करते हुए भी पार्ट टाइम भी हमारे गांव का, हमारे मोहल्ले का, हमारी बस्ती का क्या इतिहास है, किस तरह से हमें उसके साथ अलाई करके उसको सोर्स ऑफ इंस्पिरेशन बना के और उन्हीं छोटे छोटे इनिशिएटिव्स के माध्यम से आगे जो है बड़ी टक्कर के लिए अपने को तैयार करने की जो ज़रूरत है, मुझे लगता है कि वो रेखांकित हमें अंडरलाइन करनी चाहिए। और यहाँ पे आज जो डेलिब्रेशंस होंगी उसके बाद और भी जो निकल के आएंगे उसमें जैसे व्यूअर्स के बिना मतलब जो इंडिपेंडेंट मीडिया है वो सरवाइव नहीं कर सकता, क्रिटिकल रीडर्स के बिना नहीं कर सकता, उनका भी मूवमेंट हो। अगर हमें इंडिपेंडेंट मतलब मीडिया का वो चाहिए तो वो जो रखा गया है पत्रकार साथियों की तरफ से, निश्चित रूप से हम उन चीज़ों को भी अंडरलाइन करके और उन जगहों के ऊपर भी अपना वर्क जो है वो करेंगे। धन्यवाद। थैंक यू जगमती जी। आपने जो बोला उसमें दो तीन मेन मुद्दे जो है इंडिपेंडेंट मीडिया की ज़रूरत है। जो वैसे आपने लास्ट में बोला कि जो इंडिपेंडेंट मीडिया की जो कंज्यूमर है उनकी भी वैसे ही ज़रूरत है। ये रमेश जी और हम और बाकी जो हमारे मीडिया के साथी है, प्रथमेश भी, ये एक बहुत बड़ा चिंता की बात है। मेरा हिंदी उतना कुछ अच्छा नहीं है तो पहले से ही मैं आपसे क्षमा मांग लेता हूँ। तो मेन इशू जो है, जो मीडिया जो न्यूज़ कंज्यूम करती है, जो बनाती है, उसका कंज्यूमर चाहिए। मेन स्ट्रीम मीडिया में भी बहुत सारे खामियां हैं, लेकिन हम रमेश जी जैसे लोग हैं, फिर अश्विनी से, मैं कुछ दिन सितंबर तक था मैं, उसके बाद मैं मीडिया में नहीं हूँ, तो उसके जैसे हम लोग कोशिश करते थे, लेकिन हमें जितना प्रतिसाद मिलना चाहिए था हमें नहीं मिलता था। ना कि मैं पूरा एग्रीकल्चर रिपोर्टिंग करता था, मैं इंग्लिश मीडिया में काम किया हूँ, लेकिन एग्रीकल्चर रिपोर्टिंग इंग्लिश मीडिया में काफ़ी स्पेस है और अच्छा स्पेस है। लेकिन 2000 मीडिया में तो एग्रीकल्चर पे रिपोर्टिंग की स्पेस है, लेकिन जो जिनके लिए वो न्यूज़ है, फार्मर्स जो है, थोड़ा सा उनके अपनी लैंग्वेजेस में जो चैलेंजेस हैं वो उनके सामने अगर आएँ और भी उनके नज़दीक जाके होंगी प्रयास, तो निश्चित रूप से ये सब होगा। इससे मैं एक खाली छोटा एक इंसिडेंट देना चाहता हूँ। हमारे दिल्ली में मेरे बॉस जो थे हरीश दामोदरन साहब, आप शायद नाम सुने होंगे, वो बहुत वरिष्ठ एग्रीकल्चर रिपोर्टर है। तो उनको फ़ोन आता है,
उत्तर प्रदेश से एकदम बरेली, फिर अपना उत्तर प्रदेश में मुजफ्फरनगर से, बहुत गांव से। वो जो एरिया है वहाँ पे नेटवर्क भी नहीं है। वो सारे गन्ने के किसान हैं और वो सर को फ़ोन करके बोलते हैं साहब हमारे अभी तक मिलने पैसा नहीं दिया, आप कुछ करो। तो जो अब हाँ मैं मानता हूँ अगर फार्मर के भाषा में हो तो उसमें ज़्यादा वो होगी, लेकिन अगर आप न्यूज़ लिखते हो वो न्यूज़ के कंज्यूमर्स रहता है। अभी इंग्लिश ऐसा लैंग्वेज हो गया है कि सब जगह फैलती है, तो इंग्लिश मीडिया में आने से भी होता है। लेकिन 2021-22 के बाद से, रमेश जी यू कैन करेक्ट मी, उसके बाद से ये जो हम लोग को जो मिलता था द फीडबैक, वो थोड़ा सा टलमलाने लगा है। और जैसे मैंने आपको बोला, सोलापुर में अभी शेट्टी साहब के साथी सचिन पाटिल उस आंदोलन कर रहे हैं। सब भी परसों गए थे ना साहब आप, तो वहाँ पे वो 3000 पहला हफ्ता के लिए हमारे यहाँ पे आंदोलन चल रहा है। लेकिन वहाँ के जो फार्मर्स हैं वो खुद बोल रहे हैं कि ये तो ZP पंचायत समिति के लिए हो रहा है, हम लोग को ठीक है। तो ये बहुत ज़्यादा चिंता वाली बात है कि जो इकोनॉमिक्स है, या फिर रमेश जी बोले कि इकोनॉमिक्स और पॉलिटिक्स एक साथ चलते थे, जिसका एक जीता जाता उदाहरण हमारे शेट्टी साहब है। शेट्टी साहब जो बेल्ट से आए हैं, वो बेल्ट में उनके वजह से ही हमारे गन्ने के किसान हैं, उनको FRP क्या है, रिकवरी क्या है, इनका गांव में आप कहीं पे भी जाओ, जो चौथी पास है कि तीसरी नापास है, वो आपको हाथ में गिन के बता देगा कि क्या FRP होने से, क्या रिकवरी होने से क्या FRP होता है, और कितना मिल का या फिर चीनी मिल का कितना फ़ायदा हो रहा है, नुकसान हो रहा है। लेकिन वो जो डायलॉग था, वो जो आइडेंटिटी था, उसको तो कहीं पे कुछ तो चोट आई है। रमेश जी ने बोला कि उसको जो वोटर था उसको एक कंज्यूमर हिसाब से दिखा जा रहा है। लाडकी बहन भक्ति ने भी उसका मेंशन किया। लेकिन थोड़ा सा के लिए अगर बड़ा नुकसान हो तो वो थोड़ा सा प्रॉब्लम होता है। सबसे बड़ा नुकसान और सबसे पहले नुकसान मीडिया के ऊपर होगा, क्योंकि हम लोग सबसे पहले जाते हैं। तो अगर ये न्यूज़ का कोई इसका रीडर ना हो या कंज्यूमर ना हो, सबसे पहले दिखता है। तो थैंक यू जगमती जी। कैन आई नाउ रिक्वेस्ट सीमा ताई टू टॉक अबाउट हर पॉइंट्स हियर। धन्यवाद आणि सर्वप्रथम अभिनंदन इंडी जर्नल, प्राजक्ता जोशी आणि प्रथमेश पाटील, कारण मला वाटतं हे खरंच जगमती जीनी जसं म्हणलं की हे रिस्की आहे, ज्या पद्धतीने अशा प्रकारची कॉन्क्लेव्ह ऑर्गनाईज होते, जे भाष्य केलं जातं अशा प्रकारच्या कॉन्क्लेव्हमध्ये, आणि विशेष करून पॅलेस्टाईनचे जे डिग्नेटरी आलेले आहेत त्यांना निमंत्रण देणं आणि ते इथे येऊ शकणं, ह्या सर्व गोष्टी मला वाटतं खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे सर्वप्रथम त्यांचे अभिनंदन. आणि अनेक मुद्दे ऑलरेडी समोर आलेले आहेत, आणि अर्थातच महिला किसान अधिकार मंचची प्रतिनिधी म्हणून सुद्धा, पण त्याही पुढे जाऊन मला वाटतं जे शेतीमध्ये म्हणजे शेतीवरील अरिष्ट किंवा शेतीचा प्रश्न असं आपण म्हणत असताना कायम शेतकऱ्याची जी एक इमेज असते, आणि ती मला वाटतं सर्वत्र आहे, मीडियामध्ये तर आहेच, पण समाजामध्ये एकूण ज्या पद्धतीने ती रूढ झालेली आहे, त्याच्यामध्ये शेतकरी म्हणलं की पुरुष, म्हणजे ही इमेजरी इतकी पक्की झालेली आहे ना आपल्या डोक्यामध्ये, की शेतकरी फेटेवाला, नाबार्ड आणि अनेक तुम्ही जे शेतीच्या संदर्भात योजना, जी नाबार्डसारखी बँक आहे तिथली सुद्धा जर इमेजरी पाहिली तर त्याच्यामध्ये एक पुरुष केंद्री हे आपल्याला दिसतं. त्यामुळे एकूणच शेतकरी आणि शेती ह्याविषयीच्या चर्चा जणू काही त्याच्यामध्ये स्त्रिया, मग त्या स्त्रिया वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये विभागलेल्या आहेत, किंवा शेतकरीसुद्धा पुरुष महिला हे वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये सामाजिक गटांमध्ये विभागलेले आहेत. अशा प्रकारची चर्चा आपल्याला सहसा बहुतेक करून दिसतच नाही. अर्थात इंडी जर्नलसारखे काही अगदी थोडके असे जर्नल्स असतील ज्याच्यामध्ये निदान याच्याविषयी लिहिलं जातं. त्यामुळे खऱ्या अर्थाने शेती आणि शेतीवरील अरिष्ट ह्याच्याविषयीची सर्व चर्चा ही खूप वाईट वाटतं, पण ती केवळ शेतीमध्ये जे काही आज आपल्याला MSP असेल ह्या भोवतीच गुंतलेली दिसते. ती महत्त्वाची नाही असं नाही, पण त्याचे जे वेगवेगळे आयाम आहेत किंवा वेगवेगळ्या लोकांवरती त्याचे जे होणारे परिणाम आहेत, आणि त्याची जी खोल मुळं आहेत, आणि जी कुठेतरी एकूणच जमीन कुणाच्या नावावर, कुणाकडे कशा पद्धतीने आपण पाहतो, ह्या सगळ्याशी संबंधित आहे, ती मात्र चर्चा तितक्या खोलवर किंवा अधिक सक्षमपणे केली जात नाही असं
अर्थातच आम्हाला वाटतं. म्हणजे एकूणच शेतीचं सगळं जे आर्किटेक्चर आहे ते आज आपल्याला असं दिसतं की जमीन कुणाच्या मालकीची म्हणजे लँड ओनरशिपशी जोडलेलं असतं. सो एव्हरीथिंग अबाउट ॲग्रिकल्चर इज अबाउट ओनरशिप टू लँड. आणि त्याच्यामुळे आपल्याला असं लक्षात येतं की महिला ज्यांच्याकडे जमीनच नाही आहे, ज्यांच्या नावे जमीन नाही आहे, बहुतांश ॲसेटलेस ज्याला म्हणता येईल आपल्याला, अशा महिला जे आम्ही सतत जे मांडत असतो की इतका मोठा कॉन्ट्रडिक्शन आहे, पॅराडॉक्स आहे की आज अगदी सगळी ऑफिशियल आकडेवारी जर आपण पाहिली तर त्या ऑफिशियल आकडेवारीमध्ये मी सगळी सरकारी आकडेवारी तुम्हाला सांगते आहे. पिरियॉडिक लेबर फोर्सचा डेटा आहे, सेन्सस तर आता अजून होतोच आहे, पण जो काही जुना डेटा आहे त्या सगळ्यामधून असं आपल्याला लक्षात येतं की जवळजवळ ग्रामीण भागातल्या 80% म्हणजे महाराष्ट्रासाठी तर ते 80पेक्षा अधिक आहे, पण भारतभराचा अगदी अलीकडचा 24-25चा सुद्धा PLFSचा रिपोर्ट पाहिला तर जवळजवळ 77% ग्रामीण महिला ह्या आजही शेतीमध्ये गुंतलेल्या आहेत. म्हणजे एका बाजूला तुम्ही केवळ एक ग्रामीण लँडस्केपमध्ये शिरलात तर तिथे असं लक्षात येतं की स्त्रियाच जास्त करून शेतावरती काम करत आहेत आणि ह्या स्त्रिया मोठ्या संख्येने काम करत आहेत, पण त्यांच्या जमिनीवरचे अधिकार ह्याच्याकडे जर आपण पाहिलं तर ते चित्र खूप विदारक आहे. तेही पब्लिक डोमेनमध्ये आज आपल्याला ही कोणतीही माहिती नाही आहे की किती स्त्रियांकडे खरंच जमीन आहे, किती स्त्रियांच्या नावे जमीन आहे, ही पब्लिक डोमेनमध्ये आज माहिती नाही आहे. कारण ज्या पद्धतीने सगळं जे काही आपलं भूअभिलेख आणि ज्या पद्धतीने डिजिटायझेशन एवढं होतं आहे झपाट्याने, AI विषयी आपण बोलतो आहे, पण ह्या AI मधून आजही आपल्याला जेंडर डिसॅग्रिगेटेड डेटा मिळत नाही आणि पब्लिक डोमेनमध्ये आजही किती महिलांच्या नावे जमीन आहे ही आकडेवारी तुम्ही शोधायला जा तर ती आपल्याला वेगवेगळ्या अभ्यासातून किंवा जास्तीत जास्त जो काही एक कृषीचा दर 5 वर्षांनी सेन्सस होतो, ॲग्रिकल्चर सेन्सस होतो, त्याच्यामधून ऑपरेशनल होल्डर्स किती म्हणजे त्या जमीन मालक असतीलच असं नाही, पण कोण शेती कसतंय ह्याची जर आकडेवारी पाहिली तर ती भारतासाठी आज 14% इतकीच आहे महिलांसाठी. म्हणजे एकूण शेती कसणाऱ्यांपैकी 14% ह्या महिला आहेत. महाराष्ट्रासाठी ही 15%च्या आसपास आहे. दक्षिणेतली काही राज्य, आंध्र प्रदेश असेल, तेलंगणा असेल, तर तिथे वेगवेगळ्या धोरणांमुळे आज ती आकडेवारी आपल्याला 30%पर्यंत जाताना दिसते. पण एकूण चित्र पाहिलं तर हा जो एक विरोधाभास आहे की एका बाजूला शेतीमध्ये मोठ्या संख्येने महिला दिसतात, पण दुसऱ्या बाजूला मात्र जमिनीवरचा हक्क असेल किंवा इतर संसाधनांचा हक्क असेल तो मात्र आपल्याला दिसत नाही. त्यामुळे मीडियाच्या दृष्टिकोनातून सुद्धा अग्रेरियन क्रायसिस नेव्हर रीचेस द वुमन, नेव्हर रीचेस द डायव्हर्स कास्ट ग्रुप्स जे वेगवेगळ्या पद्धतीने शेतीशी संलग्न कामांमध्ये आहेत. आज ऊसाविषयी बोलतोय आपण तर ऊसतोड म्हणजे ऊसाचे शेतकरी यांचा तर महत्त्वाचा प्रश्न आहेच आहे, जे मला वाटतं शेट्टी सर कायम त्याच्याबाबत आग्रही राहिलेले आहेत आणि मोठी आंदोलनं घडलेली आहेत. पण त्याचबरोबर तो ऊस तोडणारा मजूर पण आहे आणि त्या ऊसतोड मजुराचे काय प्रश्न आहेत आणि ते कसे ह्या सगळ्या ऊसाच्या राजकारणाशी गुंफलेले आहेत, मला वाटतं तोही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्याच्यामध्ये ती असलेली महिला म्हणजे हा सगळा जो काही ऊस तोडीचा व्यवहार आहे आणि कोयता म्हणलं जातं, नवरा बायको हे एकत्र सहसा नवरा बायको असतात, हे एकत्र पद्धतीने ऊसतोडीला जातात आणि त्या कोयत्यामध्ये ती स्त्री ही कायम अदृश्य असते. पुरुषही अदृश्यच असतो, पण स्त्रीकडे आर्थिक व्यवहारसुद्धा नसतात आणि त्यांना एक व्यक्ती म्हणून सुद्धा त्यांच्याकडे पाहिलं जात नाही. तर कोयता ज्याच्यानी ऊसाची तोडणी होते त्यांनी त्यांना संबोधलं जातं. त्यामुळे हे सगळे जे काही गुंतागुंतीचे प्रश्न आहेत तिथे स्त्री ही अदृश्य आहे. आर्थिक व्यवहार शेतीमधले तिच्याकडे नक्कीच नसतात. अनेक उदाहरणं आपण महाराष्ट्रातून देऊ शकतो. ऊसतोड कामगार असतील, शेतकरी आत्महत्यांचा उल्लेख जगमतीजींनी केला, पण ती मागे राहिलेली बाई म्हणजे शेतकरी आत्महत्या होतात. आज जर भारतभराचा आकडा आपण पाहिला म्हणजे 1995 पासून ते 2022 जेव्हा शेवटचा NCRBचा आकडेवारी आहे आपल्या डोळ्यासमोर, त्याच्यामध्ये जवळजवळ 4 लाखाच्या आसपास ह्या शेतकरी आत्महत्या नोंदवल्या गेल्या. त्याही खोट्या आहेत, कमी आहेत, अंडर रिपोर्टिंग आहे असं पी साईनाथजी नेहमी वेगवेगळा एव्हिडन्स दाखवून सांगत असतात.
पण त्या 4 लाखांमध्ये आज जी काही आकडेवारी दिसतीये त्याच्यामध्ये फक्त 10% ह्या महिला शेतकरी आहेत. ती सुद्धा आकडेवारी भांडून आपण त्याचं डिसॅग्रिगेशन मागितलं तेव्हा असं लक्षात येतं की 10% महिला आहेत. हे एका बाजूला आपल्याला दिसतंय, पण त्या उरलेल्या 90% महिला ज्या मागे राहिलेल्या आहेत त्या काही शेतकरी नाही आहेत का? म्हणजे त्या केवळ विधवा अशा पद्धतीने त्यांच्याकडे पाहून त्यांच्यासाठी काही तुरळक असे कॉम्पेन्सेशन किंवा एक्स ग्राशियाचे स्कीम्स तयार केले जातात. पण त्याही शेतकरी आहेत आणि त्यांना नव्याने उभारी दिली पाहिजे. म्हणजे त्यांच्यावरती अनेक जबाबदाऱ्या अचानक येऊन थांबतात त्यांच्यापर्यंत. जसा आत्ता उल्लेख झालेला होता की कर्जबाजारीपणा, म्हणजे का शेतकरी आत्महत्या करतात, महाराष्ट्रात कुठल्या विभागातून शेतकरी आत्महत्या अधिक आहेत ते आपल्याला माहितीच आहे. पण जेव्हा ही आत्महत्या घडते त्याच्यानंतर ज्या काही जबाबदाऱ्या असतात, जे काही सामाजिक ज्या काही गोष्टी तिला सामोरं जावं लागतं, म्हणजे अत्यंत एक स्टिग्मेटायझेशन ज्याला म्हणू आपण, की तुझ्यामुळे ही आत्महत्या घडली अशा पद्धतीने सुद्धा त्या बाईकडे पाहिलं जातं. त्यामुळे ती शेतकरी आहे, तिला एक वेगळ्या पद्धतीने उभारी देण्याच्या ऐवजी तिच्यावरती वेगळ्या पद्धतीचे एक अटॅक्स केले जातात असं आपल्याला लक्षात येतं आहे. त्यामुळे त्या 90% मागे राहिलेल्या ज्या महिला आहेत त्यांचं काय, हा एक मोठा प्रश्न मला वाटतं कुठेतरी अग्रेरियन डिस्ट्रेसच्या संदर्भात चर्चेला गेला पाहिजे. मायग्रंट लेबर, ज्याच्यामध्ये ऊसतोडीचा उल्लेख मी महाराष्ट्राच्या संदर्भात केला, पण भारताच्या संदर्भात असा अनेक म्हणजे मोठा मायग्रंट रूरल टू रूरल अशा प्रकारचे मायग्रंट लेबर पण आहे, जिथे महिलांवरती सेक्शुअल हॅरेसमेंटचे मुद्दे आहेत, कामाला दाम न मिळण्याचे मुद्दे आहेत, मुलं त्यांच्यासोबत जातात त्यामुळे त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न. त्यामुळे अग्रेरियन डिस्ट्रेसमध्ये सामाजिक जे काही सगळे पैलू आहेत, ज्याचा खूप चांगल्या पद्धतीने जगमतीजींनी उल्लेख केला, त्या सामाजिक मुद्द्यांचा सुद्धा समावेश कुठेतरी आपल्या रिपोर्टिंगमध्ये सातत्याने यायला हवा. आणि म्हणूनच आम्ही सतत आर्ग्यू करत असतो की अग्रेरियन डिस्ट्रेस इज अ जेंडर्ड नीड्स टू हॅव अ जेंडर्ड लेन्स. कारण हे सगळे जे पैलू आहेत, म्हणजे शेवटी शेतीचं म्हणजे नुकसान होतं, आउट मायग्रेशन आपल्याला माहिती आहे की शेती पिकतच नाही आणि म्हणून मोठ्या प्रमाणात शहरांकडे वळताना आपल्याला दिसतात. तिथेही ती मागे राहून बाईच सांभाळत असते शेती, आणि तिच्यावरती काय त्याचे परिणाम होतात किंवा तिला कोणत्या संसाधनांची गरज आहे ह्याच्याविषयी देखील आपल्याला खूप कमी रिपोर्टिंग होताना दिसतं. अगदी 1-2 उदाहरणं घ्यायची, त्याच्या आधी थोडासा हा शेतकरी आत्महत्यांचा मुद्दा मला थोडा एक वेगळ्या अंगाने सुद्धा मांडावासा वाटतो की म्हणजे पुरुष आत्महत्या अशा पद्धतीने आत्तापर्यंतची आकडेवारी आपल्याला दिसते, पण दुसऱ्या बाजूला परत एक विरोधाभास, म्हणजे आपण जर NCRBचाच डेटा पाहिला तर त्याच्यामध्ये गृहिणींची आत्महत्या ही जर संख्या आपण पाहिली तर हाऊसवाईफ्स, सुइसाइड्स बाय हाऊसवाईफ्स ह्या कॅटेगरीमध्ये गृहिणींची आत्महत्या ही शेतकरी आत्महत्यांपेक्षा जास्त आहे. म्हणजे विचार करा की जिथे महिला ही शेतकरी नाही किंवा तिचं काही रेकग्निशनच नाही आहे. 1980s, from what I have heard, I was a kid then, but what I have heard and read, that back in those days more than 4-5 lakh people had traveled. I had met some of them who had traveled on trains, on the top of the trains to go there, and that time Sharad Joshi sahab had said स्वतःसाठी एक भाकरी आणि शेजार बाजारसाठी एक भाकरी. आणि जेव्हा शेट्टी साहेब has done his आंदोलन्स, that matter has been followed. And another thing that you talked about is the land record. So in Pune district, where land rates are very high, we had done a story where we had seen that before girls got married, especially in the landed communities, they were made to sign a declaration that they will not claim their claims on the ancestral lands. That's called Sod Hakka Patra, and these are recorded at the revenue records. And the areas where the land rate is the highest, that is the Mawal Taluka, the number of such records were the highest. So thank you, Simatai, for raising this very important gendered discussion on agriculture. Now we have Mandeep with us online, so may I request him to join the discussion. हरियाणा का जो
साउथ हरियाणा है, या हम बात कर लें राजस्थान का वेस्ट राजस्थान का हिस्सा है, और जो पंजाब का मालवा का रीजन है, वहां पर गुलाबी सुंडी की कवरेज पिछले 7-8 साल से हम लोग कर ही रहे हैं। क्लाइमेट चेंज के कारण अब पिछले 3-4 सीजन हमने गेहूं का जो प्रोडक्शन है वो कम होने की खबरें भी करी हैं लगातार, और इसके अलावा गन्ने को लेकर भी अब धान में भी रोग आया हुआ था, उसमें जैसे हल्दी रोग यहाँ पे हरियाणा पंजाब में राजस्थान में लोग कह रहे थे, तो वो उसकी कवरेज हो गई। और मतलब अगर हम बात करें तो ये सब न्यू नॉर्मल होता जा रहा है। जो मतलब इस सारे को रिपोर्ट करते करते मुझे एक चीज समझ आ रही थी कि इसके अलावा जो इससे जो ये क्राइसिस कवर बन रहा है, जो क्राइसिस जनरेट हो रहा है, रूरल क्राइसिस जो बन रहा है, इससे बाहर निकलने के लिए जो देहाती लोग हैं, जो ग्रामीण लोग हैं, वो क्या कर रहे हैं, तो उनकी उस पॉलिटिक्स को समझने की कोशिश की पिछले 7-8 साल में। तो उस क्राइसिस से बाहर निकलने के लिए हमें किसान आंदोलन दिख जाएंगे, मजदूरों के आंदोलन दिख जाएंगे, और मतलब जो गांव लेवल के जो आंदोलन है उनमें कई किस्म के आंदोलन हैं। कहीं पे जमीन को बचाने की लड़ाइयां हैं, कहीं पे सही दाम के लिए लड़ाई है, कहीं कर्जा माफी के खिलाफ लड़ाइयां हैं, कहीं पर फसल बीमा योजना को लेकर आंदोलन है। तो एक पार्ट्स में आंदोलन बहुत सारे हैं। लोग कई बार नेशनल लेवल पे लोग बोलते हैं कि इस देश में तो 1000 किसान यूनियन हैं, बताओ किसानों का आंदोलन कैसे खड़ा हो सकता है, ऐसी ऐसी बातें आती हैं। हालांकि कई मुद्दों पे ज्वाइंट फ्रंट बनते भी हैं, सारी यूनियन इकट्ठा भी आती हैं। मतलब 2020-21 का आंदोलन आप लोगों ने देखा, उस टाइम पे ज्वाइंट फ्रंट बने, लेफ्ट से लेकर राइट तक जितनी किसान यूनियन थी, आइडियोलॉजी वाइज भी और कई पॉपुलर उस घेरों से भी, तो सारी इकट्ठा हुई और कृषि आंदोलन हमें देखने को मिला। तो मुझे लगता है कि ये जो क्राइसिस है, रूरल क्राइसिस है, इससे निकलने के लिए जो प्रयास हो रहे हैं उसके एक तो कवरेज नहीं है। मतलब हमारे पास भी उस हिसाब की लैंग्वेज नहीं है जिस हिसाब से मतलब जो हाथ पैर ग्रामीण लोग मार रहे हैं इस रूरल क्राइसिस से निकलने के लिए। मजदूरों के मामले में भी जो भारत के जो मजदूरों के आंदोलन रहे उसके दो अलग अलग स्वरूप देखने को मिलते हैं। तो इंडस्ट्रियल मजदूर है उसकी अपनी कहानी है, और जो ग्रामीण मजदूर है उसमें अब मनरेगा का मामला तो है ही है। इसके अलावा और भी उसके कई सवाल रहे हैं, खेती का उसका जमीन की मालकी का सवाल रहा है। तो वो भी हमें मतलब उसी के पैरेलल में, किसान आंदोलन के पैरेलल में देखने को मिलता है। मैं कोई रूरल अर्बन की कोई बाइनरी क्रिएट करने में विश्वास नहीं रख रहा, लेकिन एक बात यह है कि जो स्टेट है हमारा, उसमें हमें साफ दिखता है कि शहरों के लिए उनके पास प्रॉपर मास्टर प्लान हैं। हालांकि वो जो मास्टर प्लान वो बना रहे हैं शहरों के लिए, वो भी फेल कर ही जा रहे हैं, लेकिन गाँव के लिए ऐसा कुछ भी नहीं है। इवन मैं तो कई बार जैसे जो मेन स्ट्रीम रूरल पॉलिटिक्स है, अगर मुझे ये कहना हो कि जो ग्रामीण एलीट है, रूरल एलीट है, उसकी भी इंडियन मतलब डेमोक्रेसी में मैं कहूं कि जो से थी वो कम हुई है, उसकी जो आवाज थी वो कम हुई है। अब मैं देखता हूं कि इवन अगर हम इंडियन स्टेट के पर्सपेक्टिव से भी चीजों को देखें, तो जिसको हम छोटी सरकार बोलते हैं, पंचायत लेवल पे, ब्लॉक लेवल पे, या फिर जिला परिषद के लेवल पे, जिसका तो उसमें हम ये पा रहे हैं कि जो वो छोटी सरकार है, उसके जो नुमाइंदे हैं, उसके जो लीडर साहिबान हैं, उनको भी एक छोटा सा स्पेस दे दिया गया है कि आपको थोड़ा ये जो 15% 20% वाला जो काम है अफसरों के साथ मिलके इसमें थोड़ा बहुत हिस्सेदारी करना है, करो। उसके अलावा आपकी कोई लार्जर से नहीं है। तो उस वजह से ना तो जो ग्रामीण इलाके हैं उनका कोई मास्टर प्लान निकल के आता है, ना उनकी खेती बाड़ी कैसी रहेगी, उनका डेवलपमेंट कैसे होगा, उसको लेकर कोई पर्सपेक्टिव नजर आते हैं। ठीक है कि मतलब जो अंग्रेजी के अखबार हैं या कुछ लोग जो अपने ओर से एफर्ट डालकर जो रूरल रिपोर्टिंग करते हैं, उनकी कहानियों में हमें वो क्राइसिस देखने को मिल जाते हैं। लेकिन जब हम उससे थोड़ा सा आगे जाने की कोशिश करते हैं, उस रूरल क्राइसिस से बाहर निकलने के जो टूल्स को एक्सप्लोर करना शुरू करते हैं कि क्या अल्टरनेट मॉडल्स हैं, किस किस्म से खुद देहाती लोग ही, रूरल जो लोग हैं, वो खुद ही अपनी पॉलिटिक्स को शार्प कर रहे हैं, खड़ा कर रहे हैं, उसमें हमें बड़ा मतलब एक दिक्कतें वहां से आनी शुरू होती हैं। तो ये मुझे लगता है कि जो रूरल अभी के लिए
जो सवाल बड़े होते जा रहे हैं उसमें क्रॉप फेलियर्स के जो इंश्योरेंस स्कीम्स का जो मामला है, फसल बीमा योजना, उसको लेकर मैं अगर पिछले 5 साल की बात करूं तो नॉर्थ इंडिया में सबसे ज्यादा जो आंदोलन देखने को मिले हैं वो इंश्योरेंस स्कीम्स, जो ये प्रधानमंत्री फसल बीमा योजना है, इसके ना मिलने के आंदोलन सबसे ज्यादा है। दूसरे नंबर पर अगर मैं बात करूं तो दूसरे नंबर पर जो फसलों के जो दाम, जब फसल खरीद का टाइम आता है, सीजन आता है, उस टाइम पे मंडियों के बाहर लंबी लाइनें तो आप देखते ही देखते हैं। उसको उस सरकारी खरीद शुरू करवाने के लिए जो लंबी लड़ाई है वो भी देखते हैं। और मास्टर प्लान की मैं बात कर रहा था, तो कभी भी जो एग्रीकल्चर सेक्टर है उसका क्या इंफ्रास्ट्रक्चर होगा, उसके लिए किस किस्म के मार्केटिंग मंडियां एस्टेब्लिश की जाएंगी, क्या वो रहेगा, उसको लेकर बहुत बात नहीं होती है। ना उसका कोई मास्टर प्लान हमें देखने को मिलता है कि सरकार ये आके खुद ये बताए कि अगले 5 साल में हम हर जिले में इतने किलोमीटर पे मंडी एस्टैब्लिश कर देंगे। हालांकि कई रिपोर्ट में होता है ये सारी चीजें, पर उस हिसाब से मास्टर प्लान और उसके ऊपर काम करते हुए दिखता नहीं है मामला। इवन जब किसान आंदोलन चल रहा था 2020-21 वाला, कृषि कानून आए थे, तब सरकार कह रही थी कि नहीं हमारा मंडियों को खत्म करने का हमारा कोई उद्देश्य नहीं है, ये बात लगातार कह रही थी। लेकिन जब हमने RTI लगाई तो उसमें हमने पाया कि पिछले 5 साल में, मतलब 2015 से लेकर 2020-21 तक बहुत कम जो बजट था वो नई मंडियां बनाने के लिए दिया गया था। और जो पुरानी मंडियों की साम संभाल का तो सवाल था ही। तो ये कुछ चीजें मेरे को लगता है कि जो पेजेंट पॉलिटिक्स है और जो रूरल पॉलिटिक्स है, रूरल क्राइसिस से बाहर आने की, वो इस समय बड़े अजीब किस्म के क्राइसिस में है। उसमें मतलब एक बार के लिए जब कोई बड़ा इशू आता है, उसमें जब जॉइंट फ्रंट बनते हैं, जब एक साथ यूनियनें काम करने की बात करती हैं, तब तो एक उम्मीद आस दिखती है। लेकिन जैसे ही वो इशू गायब हो जाता है, फिर छोटे छोटे मोर्चों पर जो किसान है, मजदूर हैं, वो बढ़ जाते हैं और वो फिर स्ट्रगल करते हैं। अब जैसे मनरेगा का मामला है, अब ग्रामीण मजदूरों के लिए सबसे बड़ा मामला हो सकता है जिस लेवल पे बदलाव किए जाने की बात सरकार कर रही है। हालांकि सरकार तो कह रही है कि हम राम राज्य की स्थापना कर रहे हैं। जो खेती बाड़ी मंत्री हैं शिवराज चौहान, उन्होंने संसद में बात कही कि हम राम राज्य की स्थापना कर रहे हैं, जी राम जी बिल लेके आके। लेकिन उसकी सच्चाई बिल्कुल अलग है। हम सबको पता है कि मनरेगा को खत्म करने की एक मतलब पूरी तैयारी सरकार ने कर ली है। उसको लेकर क्या मनरेगा की यूनियनें हैं, मजदूर जो ग्रामीण मजदूरों की जो यूनियन है, क्या वो कोई जॉइंट फ्रंट बना के एक जॉइंट स्ट्रगल देखने को मिलेगा? एक सवाल ये भी है। बहुत सारी मतलब कोशिशें हो रही हैं, लेकिन मतलब उस लिहाज से जितनी कवरेज रूरल क्राइसिस से बाहर निकलने के लिए एफर्ट मार रहे हैं जो रूरल लोग, उनकी जो पॉलिटिक्स उसके बारे में नहीं हो पाती। तो वो मुझे एक अंडर रिपोर्टेड एरिया लगता है कि उसमें किसान यूनियनों की रेगुलर कवरेज, जो ग्रामीण मजदूरों की यूनियनें हैं उनकी रेगुलर कवरेज, वो सब हमें देखने को नहीं मिलती हैं। तो ये एक मेरे को लगता है कि जो वो एक दुनिया है, पूरी जो गांव है उसकी जो दुनिया है, उसकी जो राजनीति, उसका जो समाज है, उसमें मतलब ट्रेडिशनल स्टोरीज के अलावा नया क्या कुछ चल रहा है या फिर असल में क्या चल रहा है, उसका बहुत बड़ा दूरी होता जा रहा है। तो ये मैं इतना ही कहना चाहूंगा। थैंक यू मनदीप जी। अब मैं शेट्टी साहब से गुजारिश करना चाहता हूँ वो अपना मनोगत बोले। मनदीप जी ने एक काफ़ी इंटरेस्टिंग बात बताई कि जो ट्रेडिशनल स्टोरीज़ है उसके ऊपर ही कंसंट्रेट हो रहा है, जो न्यू थिंग्स हो रहे हैं उसके ऊपर नहीं हो रहा है। सो इसमें मैं शेट्टी साहब के बाद आई वुड लाइक टू द पैनल टू ऑल्सो टॉक अबाउट दिस। किसान के तरफ से किसान या फिर एग्रीकल्चर के तरफ से जब बोला जाता है, देयर इज़ अ टेंडेंसी ऑफ रोमांटिसाइजिंग पॉवर्टी। किसान जैसे होगा वो बेचारा गरीब होगा, इसका ये होगा वैसा होगा। लेकिन किसान एग्रीकल्चर जो बहुत आगे बढ़ चुका है और जो उसके जो प्रॉब्लम्स है वो काफ़ी अलग किस्म से है, उसके तरफ भी मांडनी मेरा मराठी भी आ जाता है बीच बीच में हिंदी में, मांडनी होना चाहिए। मांडनी मीन्स बोलना होना चाहिए। और अनफॉर्चुनेटली नैरेटिव जो बिल्डिंग होता है वो रोमांटिसाइजिंग ऑफ पॉवर्टी के तरफ ही होता है। कुछ ही लोग हैं जिन लोग उसके ऐसे कर बोलना चाहते हैं और उनका ही बोलना सुनो जाता है, स्पेशली इन मीडिया में। और जो अल्टरनेट वॉइस है उसको तरफ कोई ज़्यादा ध्यान नहीं देता। जैसे ये जो 3 कानून थे जो काले कानून बोल के उसको जो सरकार ने बाद में वापस किया, उसमें महाराष्ट्र में लेकिन ऑलरेडी 2 कानून इन अ वे ऑलरेडी है। और जो तीसरा जो कानून था उसको महाराष्ट्र के उतना भी उसका
there was not much people in Maharashtra actually supported that law, because महाराष्ट्र में हमारा जो गवर्नमेंट प्रोक्योरमेंट है वो ऑलमोस्ट फेलियर की तरफ है, वो होता ही नहीं। FCI जैसे गेहूँ और पैडी का प्रोक्योरमेंट करता है, नाफेड महाराष्ट्र में अपना सोयाबीन और पल्सेस और CCI कॉटन लेती है, और अपना रमेश जी ने अभी बताया 8 से 10% ही लेती है, बट उसमें भी नहीं होता है। जो जब प्रोक्योरमेंट होना चाहिए तब वो इधर उनके पास बारदाना, दैट इज़ गनी बैग नहीं होते, या फिर ये नहीं होता है। अभी तो सुन रहे हैं पर सेंटर ऊपर से पैसा देना पड़ रहा है। सो इट्स अ वेरी टेरिबल थिंग। सो आई वुड लाइक यू टू टॉक अबाउट इट, लेकिन उसके पहले शेट्टी साहब आपसे गुजारिश है आप आपका मनोगत व्यक्त करें। एक सेठी साहब से एक मेरा सवाल भी ले लीजिएगा। सर, अगर मेरे को सुन पा रहे हैं तो। हाँ बोलिए। हाँ, एक सवाल सेठी साहब से मेरा भी है कि जो रूरल पॉलिटिक्स है और जो इंडिया की पॉलिटिक्स है, उसमें जो गैप बढ़ रहा है, उसमें मतलब मैं ये पूछना चाह रहा हूँ कि क्या इंडिया की पॉलिटिक्स में रूरल एलीट थे या फिर जो ग्रामीण बैकग्राउंड के जो नेता आते थे, क्या उनकी से कम हो रही है? क्या उनकी हिस्सेदारी या उनकी आवाजें कम होती जा रही हैं, पीछे हट रही हैं? ये बात सही है कि रूरल पॉलिटिक्स धीरे धीरे पिछड़ रही है, और इसका कारण अर्बनाइजेशन ज़्यादा हो रहा है। तकरीबन 45% तो लोग अब शहर में रहते हैं, और गांव के जो लोग हैं वो भी अलग अलग बिरादरी में, अलग अलग जातियों में बट गए हैं, अलग अलग फसलों में भी बट गए हैं। और फिर उसमें विदर्भ है, मराठवाड़ा है, कोकण है, वेस्टर्न महाराष्ट्र है, और ये जो बंटवारा हुआ है इससे रूरल पॉलिटिक्स को बहुत बड़ी क्षति पहुंची है। और मुझे नहीं लगता कि आगे रूरल पॉलिटिक्स को कुछ ज़्यादा अब जो गांव के लोगों का आवाज़ धीरे धीरे ऐसा ही कम होता जाएगा, ऐसा मेरा अनुमान है। उसमें कुछ मुझे तो संदेह नहीं है। चल, तर इंडी जर्नलचं मी मनापासून धन्यवाद देतो। एका चांगल्या मुद्द्यावर त्यांनी या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांना एकत्रित करून चर्चासत्र घडवून आणलेलं आहे, आणि किमान जे आमचं मत, आमच्यासारख्या लोकांचं मत कधी आता अलीकडच्या काळामध्ये मीडियामध्ये येतच नाही, त्यांना कुठेतरी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल मनापासून धन्यवाद। पार्थसारखे लोक मीडियातून बाहेर जाण्याचं कारण कदाचित हेच असावं की आपल्याला काय वाटतं हे मीडियात देण्याच्या ऐवजी मालकाला काय पाहिजे ते लिहायला लागतंय, त्यापेक्षा ह्या क्षेत्रातून बाहेर पडलेलं बरं असं म्हणून ते यातून गेलेले आहेत, असं माझा एक अंदाज आहे, आणि तो 100% बरोबर आहे। अशा परिस्थितीमध्ये खरोखरच सामान्य माणसाचा आवाज आता त्याला काही व्यासपीठ मिळणार का असा प्रश्न तयार झालेला असताना एक चांगलं व्यासपीठ तुम्ही उपलब्ध करून दिलं, मनापासून धन्यवाद। आता आमच्या शेतीबद्दल बोलायचं झालं तर मला असं वाटतं की आमच्या देशाच्या राज्यकर्त्यांनी एकदा ठरवावं की हा देश कृषीप्रधान आहे की कसा आहे, आणि शेती आणि शेती क्षेत्राला डोळ्यासमोर ठेवून या देशाचं धोरण ठरवायचं असेल तर ते एकदा ठरवावं, नाहीतर एकदा शेतकऱ्यांना सांगून टाकावं की आमच्या प्रायोरिटी लिस्टमधनं आता आम्ही शेती काढून टाकलेली आहे। याचं कारण असं आहे की भारतीय शेती म्हणजे बकरीच्या शेपटीसारखी झालेली आहे, लाजही राखता येत नाही आणि माशाही उडवत नाही, अशी अवस्था झाली आहे। म्हणून एकदा आता आम्हाला शेतकऱ्यांना राज्यकर्त्यांनी सांगावं की आमचं स्थान काय आहे, नेमकं अर्थव्यवस्थेत सामाजिक क्षेत्रामध्ये काय आहे। काय केवळ तुम्हाला रस्ते करण्यासाठी आमच्याकडे जमिनी आहेत, त्या जमिनी पाहिजे आहेत म्हणून तुम्ही आम्हाला सांभाळताय, की तुम्हाला काही लोकांना दाखवण्यासाठी हे आहेत शेतकरी म्हणून सांभाळायचं आहे। आणि आव असा आणला जातो की आम्ही शेतकऱ्यांच्यासाठी फार काहीतरी करतो। एकतर नीती आयोगामध्ये बसलेल्यांना
खरी शेती काय आहे ती माहिती आहे का नाही मला माहीत नाही, तोच एक संशोधनाचा विषय आहे. आणि नीती आयोगाला शेती कळते काय याचा शोध घेण्यासाठी एखादा आयोग स्थापन करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. म्हणजे तिथं दिल्लीमध्ये बसून ज्या पॉलिसी ठरतात त्याचा आणि शेती व्यवसायाचा काही अर्थार्थी संबंध नसतो. मगाशी पार्थने जो मुद्दा उपस्थित केला 3 कायद्याच्या संदर्भातला तोही असाच आहे की त्याच्यामध्ये एका बाजूला आम्ही उत्पादित केलेला सगळा शेतीमाल हा जीवनावश्यक वस्तूच्या लिस्टमध्ये टाकता आणि त्यामुळं त्याच्यावर स्टॉक लिमिट होता आणि तो उठवण्यासाठी म्हणून एक कायदा त्यातला तुम्ही आणला. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, तो कायदा करायचा होता. तर मग शेतकऱ्याला तरी त्याचं स्वातंत्र्य दिलं का? मग तो कायदा केल्यानंतर मग वारंवार सरकार निर्यात बंदी का करतं, निर्यात शुल्क का वाढवतं, आयात का करतं, याही प्रश्नाची उत्तरं आम्हाला मिळाली पाहिजेत. आणि मग तुम्हाला स्टॉक लिमिट ठेवायचंच आहे, शेतीमालाच्या किमती नियंत्रितच ठेवायच्या आहेत, तर मग शेतकऱ्याला हमीभावाची गॅरंटी का दिली जात नाही? म्हणजे तुम्हाला शेतीमालाचे भावही नियंत्रित ठेवायचे आहेत आणि त्या जीवनावश्यक वस्तू नियमन कायद्यानुसार शेतकऱ्याला त्याचा हमीभाव निश्चित करून द्यायची जबाबदारी जी काही राज्यकर्त्यांच्यावर टाकलेली आहे त्या जबाबदारीपासूनही पळ काढायचा आहे. डॉक्टर टी हक नावाचे माझे मित्र होते, ते आज हयात नाही आहेत, पण ते कृषीमूल्य आयोगाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त झाल्यानंतर मला म्हणाले की आम्हाला सांगितलं जातं, म्हणजे ते कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष असताना त्यांचा अनुभव सांगितला की आम्हाला असं सांगितलं जातं की यावर्षी आम्हाला या पिकाला किती MSP द्यायचा आहे हे सांगितलं जातं आणि मग त्याच्या पद्धतीने ते बरोबर कसं आहे याचे कॅल्क्युलेशन तुम्ही करा. हे जर असं असेल तर काही त्या MSPला काय अर्थ आहे? म्हणजे आधी उत्तर ठरतं आणि मग गणित केलं जातं. या अशी अवस्था कृषीमूल्य आयोगाची आहे. म्हणजे मग अशा पद्धतीने एका बाजूला तुम्ही शेतकऱ्याला स्वातंत्र्यही देणार नाही, त्याला तंत्रज्ञानाचंही स्वातंत्र्य देणार नाही. आज खुलेआम बाहेरच्या देशातून तुम्ही मक्याचं बायोटेक तुमचं BTच्या माध्यमातून जे काही बियाणं उपलब्ध आहेत, उत्पादनं होतात, ते मक्याचे प्रॉडक्ट भारतात इम्पोर्ट होतात, याचे सोयाबीनचे प्रॉडक्ट इम्पोर्ट होतात, पण भारतातल्या शेतकऱ्याला मात्र ती टेक्नॉलॉजी ते बियाणं वापरायचा अधिकार नाही आहे. मग मला सांगा की एका बाजूला आम्हाला सांगायचं की तुम्ही आता किती दिवस सरकारच्या आश्रयावर राहणार आहात, सरकारच्या मत्तीवर अवलंबून राहणार आहात असं सांगायचं आणि तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्यही त्याला द्यायचं नाही. वर म्हणायचं की तुम्ही स्पर्धा करायला शिकलं पाहिजे. आता समोरचा प्रतिस्पर्धी शस्त्रसज्ज होऊन आमच्याबरोबर लढाई करत असताना AK-56 रायफल त्याच्याकडं आहे आणि आम्ही इतिहासकालीन गंजक्या तलवारी घेऊन जर का लढाई करायची असेल आणि आम्हाला म्हणत असाल की तुम्ही स्पर्धेला उतरलं पाहिजे, कसा शेतकरी स्पर्धेमध्ये टिकणार? आणि या अशासारख्या विषयावर गांभीर्यानं कधीच चर्चा होत नाही. भारतातला शेतकरी कधीच आश्रयत नव्हता. तो वर्षानुवर्ष तोट्याची शेती करून सुद्धा त्या व्यवसायामध्ये तो टिकून आहे, हेच त्याचं सगळ्यात मोठं स्किल आहे, लक्षात ठेवा. तुम्ही म्हटलं मॅडम बरोबर आहे, मला वाटतं 1,25,000 एवढा वर्षाला जर का तोटा असून सुद्धा तो इतकी वर्षे शेतीमध्ये टिकून आहे, म्हणजे ते एक वेगळं त्याचं स्किल नाही आहे काय? आणि तो तोटा भरून काढण्यासाठी तो स्वतःचं शोषण करतो, आपल्या कुटुंबियाचं सुद्धा शोषण करतो, आपल्या घरातल्या स्त्रियांचं सुद्धा शोषण करतो. तो मूळचा तसा नाही आहे, पण त्याशिवाय त्याचा संसारच चालत नाही. मी तुम्हाला माझं निरीक्षण सांगतो. एखाद्या कुटुंबामध्ये, एक शेतकरी कुटुंबामध्ये थोडंसं आर्थिक स्थैर्य आलं तर त्या कुटुंबातल्या स्त्रिया शेतामध्ये काम करत नाहीत, हे लक्षात ठेवा. त्या कुटुंबातल्या स्त्रिया शेतात जाऊन काम करत नाहीत थोडं आर्थिक स्थैर्य आलं तर. त्या मग इतर क्षेत्रामध्ये काही मुली शिकतात,
नोकरी करतात, छोटा मोठा व्यवसाय करायला लागतात. आणि हे जर बघायचं झालं तर त्यातल्या त्यात तुलनेनं म्हणजे महाराष्ट्रातल्या मराठवाडा विदर्भ या विभागातल्या ग्रामीण भागाच्या तुलनेनं पश्चिम महाराष्ट्र किंवा अगदी उत्तर महाराष्ट्रातला नाशिक जिल्हा असेल, या जिल्ह्यातल्या स्त्रियांच्याकडे जर तुम्ही बघितलं तर या शेतकरी कुटुंबातल्या स्त्रिया त्या आता शेतीच्या ऐवजी इतर क्षेत्रामध्ये हळूहळू त्यांचं पदार्पण व्हायला लागलेलं आहे. म्हणजे मूळचा शेतकरी स्त्रियांच्यावर अन्याय करतो किंवा स्त्रियांना शेतामध्ये काबाड कष्ट करायला लावतो असं नाही आहे. त्याला त्याच्यासमोर पर्यायच नाही आहे. आणि त्यामुळं शरद जोशींनी 1980च्या दशकामध्ये लक्ष्मी मुक्तीचा कार्यक्रम सुरू केला आणि आपल्याकडं परंपरेनं आलेली जी शेती आहे त्यातला निम्मा हिस्सा हा आपल्या लक्ष्मीचा आहे आणि तिच्या नावावरती जमीन करायला पाहिजे ही चळवळ सुरू केली. आणि ती आता आज बऱ्यापैकी ती रुळलेली आहे. असं नाही आहे की बाबा स्त्रियांच्या नावावर शेती करायला शेतकऱ्याचा नकार आहे असं नाही आहे. पण काही सामाजिक आज कायद्यानं बापाच्या नावावर असणाऱ्या जमिनीवर जसा मुलाचा अधिकार आहे तसा मुलीचा सुद्धा अधिकार आहे. पण त्यातून काही सामाजिक प्रश्न निर्माण होतात. एक तर जमिनीचे तुकडे एवढे लहान लहान होत गेलेले आहेत की साधारणपणे अत्यल्प भूधारक शेतकरी जवळपास एकूण खातेदारापैकी मला वाटतं जाधव साहेब 80% वर गेलेला आहे. आणि मग एक कुटुंब ते जर अत्यल्प भूधारक असेल म्हणजे 2.5 एकरापेक्षा कमी जर का त्याचं क्षेत्र धारण करणार असेल, त्या शेतकऱ्याला एक मुलगा असेल एक मुलगी असेल तर दोघाला 1.25 एकर जमीन वाट्याला आली. ती सुद्धा जमीन शेतकऱ्याची एका ठिकाणी 2.5 एकर नसतेच कधी. त्या 2.5 एकराचे 3-4 तुकडे असतात. म्हणजे ते 5-10 गुंठ्याचे तुकडे त्याच्यामध्ये निम्मा वाटा करायचा झाला आणि त्या मुलीचं लग्न झालेलं असेल आणि ती काहीतरी 30-40 किलोमीटरवर तिचं सासर असेल तर ती जमीन कसणार कसं. असे सारे काही सामाजिक प्रश्नसुद्धा निर्माण व्हायला लागलेले आहेत. म्हणजे आता ह्याच्याबद्दल फारसा कुणाचा शेतकऱ्यांचा दुराग्रह नाही आहे मुलीला काय द्यायचं नाही म्हणून. उलट मी तुम्हाला असं सांगतो की प्रत्येक शेतकऱ्याचा एकच अट्टाहास आहे की माझी मुलगी शेतकऱ्याला द्यायचीच नाही आहे. ही भूमिका आहे त्याची. का तर जे दुःख मी सोसलं माझ्या मुलाच्या वाट्याला जे आलेलं आहे ते कमीत कमी माझी मुलगी तरी शेतकऱ्याच्या घरात द्यायला नको. ती शेती नसलेल्या कुटुंबात द्यावं म्हणजे तिच्या वाट्याला हे दारिद्र्य येणार नाही. ही मानसिकता जवळपास 80% शेतकऱ्यांची आहे. मग तो विदर्भातला असो, मराठवाड्यातला असो, पश्चिम महाराष्ट्रातला असो की कोकणातला असो. म्हणजे असं नाही आहे की शेतकऱ्याची मानसिकता अशी आहे की स्त्रियांचं शोषण झालं पाहिजे, स्त्री गुलाम आहे, ती काय वापरण्यासाठी तिला फक्त वापरून घ्यायचा, ही मानसिकता नाही आहे शेतकऱ्याची. उलट त्याची धडपड आहे. प्रत्येक भावाला सुद्धा असंच वाटतं की माझी बहीण शेतकऱ्याच्या घरात नाही द्यायची. त्यामुळे काय प्रश्न तयार झालेत माहिती आहे. तुम्ही खेड्यापाड्यामध्ये गेलात तर 40 वर्ष ओलांडून गेलेले किमान 100 ते 125 पोरं अशी दिसतात की त्यांची लग्न झालेली नाहीत. त्याचं कारण हेच आहे की शेतकऱ्याच्या घरात मुलगी द्यायला तयार नाही. आता मी जसं शेतकरी चळवळीमध्ये काम करतो तसं अनेक सामाजिक प्रश्नसुद्धा हाताळावे लागतात. किमान महिन्यातून 2-3 प्रकरणं माझ्याकडे अशी निस्तरायला येतात की अगदी होऊन एखाद्या शेतकऱ्याच्या पोरानं कुठल्या तरी एजंटाला 2-4 लाख रुपये दिलेले असतात आणि मग कुठली तरी मुलगी लग्न करून आणलेली असते आणि त्या एजंटानं फसवलेलं असतं आणि ती मुलगी पळून जाते. किमान महिन्यातून 3 ते 4 प्रकरणं मला हाताळावी लागतात पोलीस स्टेशनमध्ये जाऊन. हे सामाजिक प्रश्न आता ग्रामीण भागामध्ये तयार झालेले आहेत. ह्याच्याकडेही बघणं गरजेचं आहे. हे कशामुळे झालेलं आहे. या सगळ्याचं दुखणं एकच आहे. लक्षात ठेवा की शेती तोट्याची झालेली आहे आणि तोट्याची झाल्यामुळं ही जबाबदारी घ्यायला कोणी आता तयार नाही. प्रत्येकजण यातून पळ काढायला बघालेला आहे आणि त्यामुळं हे सारे सामाजिक प्रश्न निर्माण झालेले आहेत. नरेगाचं नाव बदललं आणि आता
शेतकऱ्याला मदत व्हावी म्हणून 60 दिवस सुगीच्या काळामध्ये आता नरेगा योजना बंद ठेवणार असं सांगितलं, सरकारनं ठरवलं आहे. त्यातनं काही साध्य होणार नाही. मुळात मी तुम्हाला सांगतो की हे रोजगार हमी योजनेतले जवळजवळ 40 ते 45% कामं ही बोगसच असतात. फक्त मास्टर भरायचं काम होतं, बोगस मजूर असतात, हे आपल्याला माहिती आहे. आणि मग ते कुणालाही जॉब कार्ड बोगस काढायचं, त्याच्यावर पैसा उचलायचा, असं हे चाललेलं आहे. खरं तर ही योजना चालू ठेवून सरकारनं एक निर्णय घ्यायला पाहिजे होता. खरं तर आमच्यासारख्याला जर विचारलं असतं तर आम्ही चांगला सल्ला दिला असता. विलासराव देशमुख जेव्हा ग्रामीण विकास मंत्री होते त्यावेळी त्यांच्या डोक्यात मी हे भरवलेलं होतं. त्यांना सांगितलं की महाराष्ट्रामध्ये शरद पवारांनी अनेक वाईट कामं केली आहेत, पण एक काम चांगलं केलं आहे शरद पवारांनी. काय केलं माहिती आहे की ते मुख्यमंत्री असतानाच्या काळामध्ये रोजगार हमीतून फलोद्यान योजनेला प्रोत्साहन द्यायचं ठरवलं. ज्या महाराष्ट्रामध्ये माणूस आजारी पडल्यानंतरच घरात फळं यायची, त्या महाराष्ट्रामध्ये आज तुम्हाला घरोघरी फळं दिसतात. याचं कारण फलोत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्रानं मोठी घोडदौड केली, मोठं प्रगती केली. याचं कारण 25-30 वर्षापूर्वी शरद पवारांनी एक धोरणात्मक निर्णय घेतलेला होता, आणि तो म्हणजे ज्या पडीक जमिनी आहेत त्याच्यामध्ये फळबागा करा, आणि त्यासाठी जे काय भांडवली खर्च आहे, मग जे रोपं लावण्यासाठी खड्डा काढणे असेल किंवा रोपं विकत घेण्यासाठी पैसा असेल, यासाठी हा सगळा पैसा त्यांनी रोजगार हमीच्या निधीतून वापरला. आणि तुम्ही रोप विकत घ्या, त्याला रोजगार हमीतून आम्ही पैसा देऊ, तुम्ही मजूर सांगून खड्डा काढा, त्या खड्ड्याचे पैसे आम्ही देऊ. असं करून महाराष्ट्रामध्ये आंब्याखालचं क्षेत्र वाढलं. आंबा, चिकू, नारळ, पेरू, अगदी द्राक्षेला सुद्धा ही योजना वापरली गेली. आणि त्यामुळं फळबागाच्या बाबतीत महाराष्ट्राची गोडधोड झाली. बोर म्हणा, बेदाणा आम्ही निर्यात करायला लागलो. तसंच जर का कृषीमूल्य आयोगाकडे प्रत्येक पिकासाठी किती मजुरांची आवश्यकता आहे याचा डेटा आहे. समजा सोयाबीनला किती मजूर लागणार आहेत, तेवढे तुम्हाला रोजगार हमीतून मिळतील. तुम्ही जॉब कार्ड काढा त्या मजुरांचे, जे तुमच्या शेतात काम करतात त्यांचे, आणि त्याची मजुरी आम्ही नरेगातून देऊ. त्याचबरोबर भुईमुग असेल, कडधान्य असतील, हरभरा असेल, कमीत कमी ट्रायल बेसिसवर बागायत बाजूला ठेवा. जी काही जिरायत पिकं, डाळवर्गीय पिकं आहेत, कापूस आहे, तेलबिया आहेत, यांना जर का नरेगातून रोजगार उपलब्ध करून मजूर उपलब्ध करून दिले असते तर त्याचा उत्पादन खर्च मर्यादित राहिला असता. आणि आज आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये डाळी आयात कराव्या लागतात, तेल आयात करावं लागतं. त्या आयातीवरचा खर्च कमी झाला असता. पर्यायानं तुमचा आज ढासळलेला रुपया 92पर्यंत गेला आहे, तो किमान 80पर्यंत तरी राहिला असता. परंतु ते नाही केलं. यांनी काय केलं की सुगीच्या काळात तुम्हाला आम्ही मजुरांनाही रोजगार देणार नाही आणि तुमचं तुम्ही मजूर घ्या. म्हणजे एक प्रकारे मजुरांच्यावर सुद्धा अतिरेक केला की तुम्ही शेतकऱ्याच्या शेतामध्ये काम करा. त्याला जर ते परवडतच नसेल, शेतकऱ्यानं दिलेली मजुरी जर परवडत असेल तर त्यानं का करावं, शेतकऱ्याच्या शेतामध्ये काम करावं, हाही प्रश्न आहेच ना. त्याच्याऐवजी जेवढे नरेगाचं जे बजेट आहे ते शेतमजुरांच्यावरच खर्च करायचं. मग तो शेतकऱ्याचे, नाहीतरी रस्त्याच्या कामासाठी तुम्ही मजूर वापरता, त्या रस्त्याचं पुढं काय होतं आहे आम्हाला माहिती नाही काय. तेव्हा अशा पद्धतीनं काही निर्णय घेतला असता आणि मग तो कायदा आणला, त्याच्या खरं तर ह्याच्यावर संयुक्त समितीकडे हे बिल जायला पाहिजे होतं. आणि मग अशा काही सामाजिक कार्यकर्त्यांना, सेवाभावी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांचं साक्षीला त्या समितीनं बोलवायला पाहिजे होतं, शेतकरी चळवळीतल्या लोकांना बोलवायला पाहिजे होतं. आणि या सगळ्यांच्या सूचना घेऊन मग जरा काय त्याच्यामध्ये दुरुस्ती केली असते, मग पार्लमेंटसमोर जे बिल गेलं असतं तर ते अधिक चांगल्या पद्धतीनं बिल तयार झालं असतं. परंतु
आपल्यालाच सगळं कळतं असं मानणारा राज्यकर्त्यांचा एक मोठा वर्ग या देशामध्ये तयार झालेला आहे. आणि मग आम्ही सांगतो तशा पद्धतीचं धोरण राबवलं तरच मग देशाचं भलं होईल अशी जी काय मानसिकता झालेली आहे. त्यामुळं प्रत्यक्षामध्ये ग्राउंड रियालिटी वेगळी आहे आणि राज्यकर्ते वेगळ्या जगामध्ये आहेत, धोरणकर्ते वेगळ्या जगामध्ये, आणि प्रशासनातले जे काही लोक बसलेले आहेत त्यांचा आणि या एकूणच ह्याचा काही ताळमेळच राहिलेला नाही आहे. मग अशा परिस्थितीमध्ये पॉलिसी मेकर्सच असे असतील तर मग सभागृहातल्या जर का चर्चा बघितल्या, मग विधानसभेच्या सभागृहातल्या बघा किंवा लोकसभेतल्या बघा, हे जे जनसामान्यांचे प्रश्न आहेत ह्या प्रश्नावर कधी सखोल चर्चा होतच नाही आहे. आणि त्याला कमी अधिक प्रमाणामध्ये आपण सुद्धा सगळे जबाबदार आहोत असं मला वाटतं. आता मगाशी जाधव साहेबांनी एक मुद्दा उपस्थित केला की शेतकरी चळवळीचा जोर ओसरला काय, तर 100% ओसरला आहे. आणि त्याचं कारण ही एक फेज असते, ती काही काळ येतच असते, त्याला काही पर्याय नाही. मी तुम्हाला सांगतो की 1980 ते 90 या काळामध्ये सुद्धा शेतकरी चळवळीला एक धार आलेली होती. त्यावेळी शरद जोशी ऐन भरामध्ये होते. अगदी 80-85 पर्यंत हा जोर होता. पण जेव्हा देशामध्ये बाबरी मशिदीचा वाद आला आणि लगेच मंडलचा वाद आला, त्या मंडल आणि कमंडलमध्ये शेतकरी चळवळ पूर्ण देशातली, म्हणजे तिकडं जेव्हा मंडल कमंडल येण्यापूर्वी उत्तरेकडं महेंद्रसिंग टिकेत, महाराष्ट्रामध्ये शरद जोशी आणि दक्षिणेकडं नंजमगौडर स्वामी या लोकांनी शेतकरी चळवळीला एक धार आणलेली होती. आणि जेव्हा मंडल कमंडल आलं तेव्हा हे तिन्ही नेते निस्तेज झाले, हे लक्षात ठेवा. तिघांचाही प्रभाव ओसरला. एक मग दोष काही चुकलं असं तर कमीत कमी मग शरद जोशींचं चुकलं असेल, मग नंजमगौडांचं कसं काय चुकलं, टिकेटांचं कसं काय चुकलं. एकाच वेळी एकाच कालावधीमध्ये तिन्ही नेते निस्तेज झाले आणि शेतकरी चळवळीचा राज्यकर्त्यांच्यावर जो काय दबाव होता तो दबाव कमी झाला. तो साधारणपणे 2000 सालापर्यंत तो तसाच राहिला. त्याच्यानंतर हळूहळू लोकांना मंडल कमंडल आणि मंदिर मस्जिदचा कंटाळा आला आणि पुन्हा शेतकरी चळवळ ऐन भरामध्ये आली. पुन्हा आता एकदा तीच पेज आलेली आहे. आता शेतकरी राहिलेला नाही आहे. तो हिंदू आहे, तो मुसलमान आहे, तो मराठा आहे, तो ओबीसी आहे, तो विदर्भवादी आहे, तो पश्चिम महाराष्ट्रवादी आहे. असा तो त्याचे मूळ प्रश्न विसरला किंवा मूळ त्याच्या प्रश्नापासून त्याला दुसऱ्याच भावनिक प्रश्नामध्ये गुंतवलं गेलं आहे. दर 10-15 वर्षानंतर ही फेज येत असते, पण ही सुद्धा फार काळ टिकत नाही. ही फेज गेल्यानंतर संपल्यानंतर सुद्धा पुन्हा मूळ प्रश्नाकडं शेतकऱ्याला यावंच लागेल. त्याच्यात मध्येचा लाडकी बहीणच आली. आमच्या बहिणीनं शेतीमालाचे दर विसरायला भाग पडलं, बाकीचे प्रश्न विसरायला भाग पडलं, ती बहीणसुद्धा भरकटत गेली. हे काही काळापुरतं असतं, पण चळवळी तशाच जिवंत ठेवल्या पाहिजेत. मला तर असं वाटतं की बदलत्या काळाप्रमाणे आता आपल्याला सुद्धा बदलून घेतलं पाहिजे. जर काही लोकांना वाटत असेल की या नुसतंच तंत्रज्ञान आणूनही चालणार नाही, तर त्याला बाकीच्या गोष्टी, सामाजिक स्थिती कशी आहे इथली तेही बघावं लागेल. आज शेतीसमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न कुठला असेल तर जमिनीचे जे तुकडे होत चाललेले आहेत, ते तुकड्याची शेती ही परवडणारी शेती नाही. कोकणातली शेती ओस पडायचं एकमेव कारण म्हणजे कोकणातल्या शेतीचे तुकडे आता गुंट्यापर्यंत आले आहेत. 1 गुंठा, 2 गुंठा, 3 गुंठा अशा प्रकारची जी खाचरं झालेली आहेत, तशी खाचराची गुंठा 2 गुंठ्याची शेती सध्याच्या काळामध्ये परवडत नाही. आणि त्यामुळं हळूहळू कोकणातली शेती ओस पडत चालली आहे. हळूहळू ते लोण आता सह्याद्रीचा डोंगरमाथा ओलांडून अलीकडे यायला लागलेलं आहे. कारण सह्याद्रीच्या लगत असणारे जे जिल्हे आहेत तिथंसुद्धा शेतीचे अगदी लहान लहान तुकडे झालेले आहेत. अजून बऱ्यापैकी
शेतीचे तुकडे मोठे आहेत ते थोडंसं सोलापूर जिल्ह्याच्या पूर्वेला, मराठवाड्याच्या बाजूला, विदर्भाच्या बाजूला आहेत, पण पश्चिम महाराष्ट्रसुद्धा त्याच दिशेनं तुकड्या तुकड्याच्या शेतीकडं जायला लागलेला आहे. त्यामुळं मग रस्त्याचा प्रश्न होतो, रस्त्याचे वाद निर्माण होतात, त्याचं व्यवस्थापन करणं अवघड होतं, सिंचनाच्या सुविधा निर्माण करणं अवघड होतं आणि हे सारे प्रश्न हळूहळू जटिल होत चालले आहेत. आणि त्याच्यावर काय उत्तर काहीतरी उत्तर शोधणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर राज्यकर्त्यांनी स्वतःच्या सोयीसाठी काही विशिष्ट पिकाचंच लाड करायचं ठरवलेलं आहे. अर्थात ते पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांच्यासाठी नव्हे, तर त्याच्या पाठीमागे त्यांचा स्वार्थ दडलेला आहे. अगदी उदाहरणच घ्यायचं झालं तर ऊस शेतीच का वाढते? ऊस शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना काही लोकांनी पाणी माफिया असंही म्हटलेलं आहे, पण त्यांच्याकडे पाणी उपलब्ध आहे म्हणून ते शेती करतात, म्हणून काय ते माफिया होऊ शकत नाहीत. पण जाणीवपूर्वक एकच प्रकारच्या शेतीत त्यातल्या त्यात थोडंसं 4 पैसे राहतील अशा प्रकारची पॉलिसी जर का पॉलिसी मेकर्सने बनवली तर दोष कुणाला द्यायचा? त्या शेतकऱ्याला द्यायचा का पॉलिसी तयार करणाऱ्याला द्यायचा? याच्याबद्दलही आपण विचार केला पाहिजे. उदाहरण सांगतो, ऊस का वाढतो? तर ऊसावर प्रक्रिया करणारे जेवढे उद्योग आहेत तेवढे प्रक्रिया करणारे उद्योग कापसावर आहेत का, सोयाबीनवर आहेत का, भुईमुगावर आहेत का? कुठल्याच पिकामध्ये नाहीत. आणि म्हणून शेवटी कच्च्या मालावर प्रक्रिया केलेलं प्रोसेस केल्याशिवाय त्याच्यामध्ये 4 पैसे राहणार नाहीत. हा झाला एक भाग. दुसरा भाग, जी काही मुडकी तिडकी सबसिडी मिळते ती सगळ्यात जास्त ऊस पिकाकडेच जाते, हे सुद्धा तपासून बघितलं पाहिजे. उदाहरण मी सांगतो, धरणं बांधली, त्याच्यामध्ये खर्च झाला सरकारचा, सरकारनंच त्याच्यामध्ये गुंतवणूक केली. कालवे बांधण्यासाठी सरकारनंच गुंतवणूक केली. म्हणजे ऊस शेतीला जे काही पाणी मिळतं ते सबसिडाईज पाणी मिळतं हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर रासायनिक खताला मोठ्या प्रमाणामध्ये जी सबसिडी मिळते, बजेटमधनं मोठा पार्ट त्याच्यामध्ये खर्च होतो, त्या रासायनिक खताचा सगळ्यात मोठा ग्राहक कोण आहे? तर ऊस उत्पादक शेतकरीच आहे. म्हणजे सबसिडाईज खत सगळ्यात जास्त कुणाला मिळालं? म्हणजे खताची सबसिडीसुद्धा कुठल्या पिकाला मिळाली? ऊस उत्पादकालाच मिळाली, ऊसालाच मिळाली. आणि त्याच्यानंतरचा तिसरा भाग, समजा विजेवर सबसिडी द्यायची तर ती सगळ्यात जास्त विजेचा वापर शेतीमध्ये कोण करतं? तर तोही ऊस उत्पादकच करतो. म्हणजे एकाच पिकाला जर का सबसिडाईज पाणी, सबसिडाईज वीज, सबसिडाईज रासायनिक खतं मिळत असतील तर मग शेतकरी त्या पिकाबद्दल का वळू नये? आणि मग तेच धोरण जर का तुम्ही डाळवर्गीय पिकांच्या बाबतीत राबवलं असतं, तेच धोरण जर का तेलबियाच्या बाबतीत राबवलं असतं तर आज आपल्या देशाला बाहेरच्या देशातून डाळी आयात करावी लागतात, खाद्यतेल आयात करावं लागतं, ते कुठेतरी थांबवता आलं असतं. परंतु साखर उद्योगामध्ये राजकीय नेत्यांचे, इथं कॉर्पोरेट कंपन्या नाहीत, राजकीय नेत्यांचा पैसा मोठ्या प्रमाणामध्ये गुंतलेला आहे, त्यांनी घातलेला आहे. आणि त्यातून तयार होणारा काळा पैसा हा राजकारणामध्ये वापरता येतो. म्हणून साखर उद्योगाचे लाड केले आहेत, लाड केले जातात हे लक्षात ठेवा. एका बाजूला साखर उद्योग अडचणीत आहे असं काही लोक म्हणतात, पण दुसऱ्या बाजूला अलीकडच्या काळामध्ये एक माणूस धूमकेतूसारखा उगवलेला आहे, ओंकार शुगर नावाचा. त्या माणसानं बघता बघता गेल्या 4 वर्षामध्ये 18 साखर कारखाने चालवायला घेतले. हा काय प्रकार आहे? एक सहकारी साखर कारखाना सरकारच्या मत्तीशिवाय चालू शकत नाही. कितीही चांगल्या पद्धतीनं, कितीही प्रामाणिकपणानं तो चालवा. आणि दुसऱ्या बाजूला एक माणूस अचानक उगवतो काय, आणि तो बघता बघता 1, 2, 3, 4, 5, 17, 18 एवढे कारखाने चालवतो. आणि त्या म्हणजे त्याचं एकूण त्या सगळ्या कारखान्यांचं दर दिवशी क्रशिंग कॅपॅसिटी बघितली तर ती 2 लाख टनापेक्षा जास्त जाते एका दिवसाला. मग हा काय प्रकार आहे? आणि निश्चितच याच्या पाठीमागे कुठल्या तरी मोठ्या राजकीय नेत्याचा सगळा काळा पैसा आहे.
आणि मग अशा प्रकारची ही काळ्या पैशाची अर्थव्यवस्था एका विशिष्ट पिकामध्ये येत असताना बाकीच्या पिकांची हीच होणार अवस्था. तेव्हा हे सारं आलं पाहिजे, हे सारं कुठेतरी चर्चेला आलं पाहिजे, पण हे चर्चेला कधीच येत नाही. आणि त्यामुळं मला असं वाटतं की एकूणच शेती क्षेत्राबद्दल नव्यानं त्या सगळ्या तळागाळाशी जाऊन त्याचं सगळ्यावरच चर्चा झाली पाहिजे, सगळ्या मुळाशी कारणांचा शोध घेतला पाहिजे. शेतकरी एका बाजूला निसर्गाशी 2 हात करायला लागलेला आहे, नैसर्गिक आपत्त्या सातत्याने त्याच्यावर आल्या आहेत, पण त्यालाही जो जबाबदार वैश्विक तापमानवाढीचं हे साईड इफेक्ट आहेत, पण त्याला जबाबदार तो नाही आहे, पण शिक्षा मात्र त्यालाच भोगावी लागते. मी तुम्हाला सोलापूर जिल्ह्याचं उदाहरण सांगतो. सोलापूर जिल्ह्यामध्ये 110 सर्कल आहेत, त्यातल्या 99 सर्कलमध्ये यावर्षी अतिवृष्टी झाली आणि सोलापूर जिल्हा हा अवर्षणग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये 75% हा दुष्काळी जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये एवढा पाऊस पडला. काय कशाचे परिणाम आहेत हे सगळे वैश्विक तापमानवाढीचे परिणाम आहेत आणि त्याला शेतकरी तरी जबाबदार नाही, कारण शेतकऱ्याची शेतीच मुळात पर्यावरणपूरक आहे. मग आता पुढं जसं आता तुम्ही बांधकाम कामगारांच्यासाठी एक फंड निर्माण केलेला आहे, तसं भविष्यामध्ये शेतमजुरांच्या कल्याणासाठी सुद्धा एक मंडळ स्थापन करून एक फंड निर्माण करण्याची गरज आहे, कारण तो सुद्धा याचा भाग आहे. आणि मग तो का होत नाही? बांधकाम कामगार मंडळाचे जवळजवळ मला वाटतं 20-25 हजार कोटी रुपये त्या मंडळाकडे पडून आहेत. तशा पद्धतीचा एक कॉर्पोरेट टॅक्स आता अन्नधान्यावर प्रक्रिया करणारे किंवा शेतीमालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांच्यावर लावून त्यातून तो निधी निर्माण केला पाहिजे. आणि हे जे ऊस तोडणी मजूर असतील किंवा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये काम करणारे शेतमजूर असतील, त्यांच्या कल्याणासाठी म्हणून असा हा निधी वापरला गेला पाहिजे. त्यांच्या मुलांचं शिक्षण असेल, त्यांचं आरोग्याचं असं ह्या कामासाठी हा निधी वापरला गेला पाहिजे. आणि अशा प्रकारचे काही धोरणात्मक निर्णय करण्याची आवश्यकता आहे. परंतु हा सारा वर्ग असंघटित आहे आणि दुर्दैवानं ज्या अनावश्यक योजना आहेत त्या थोपवल्या जात आहेत. उदाहरणार्थ किसान सन्मान योजना ह्याची गरज नाही आहे. ह्याच्यामध्ये ज्याच्या नावावर 7/12 आहे त्याला ते पैसे दिले जातात, पण 7/12 नावावर असणारे शेती किती करतात हाही प्रश्न महत्त्वाचा आहे ना. तो समजा माझ्या नावावर 7/12 आहे, माझ्या नावावर जमीन आहे, पण मी शहरात राहतो, मी कुठल्या तरी शेतमजुराला किंवा दुसऱ्या छोट्या शेतकऱ्याला मी माझी जमीन भाडेपट्ट्याने दिलेली आहे. मग किसान सन्मान योजना जो प्रत्यक्षामध्ये शेतामध्ये काम करतोय त्याला मिळाला पाहिजे, पण तो मला मिळतोय, माझा काही संबंध नाही, शेती मी सोडलेली आहे, तरीसुद्धा केवळ 7/12 माझ्या नावावर आहे म्हणून तो पैसा मला येतो. आणि मग असे पैसे बजेटमध्ये काढण्याच्या ऐवजी या उलट हाच पैसा जर का रोजगार हमीच्या योजनेमध्ये वापरला असता, आणि मगाशी मी ज्याबद्दल सांगितलं तसं शेतकऱ्याच्या कारण शेवटी सरकारमध्ये माझ्यासारखा माणूस गेला तरी आमच्यावर एक दबाव राहणारच. कुठला? तर या देशातला जो दारिद्र्य रेषेच्या खालचा वर्ग जो आहे त्याला परवडेल या किमतीमध्ये अन्नधान्य मिळालं पाहिजे आणि ते उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही राज्यकर्त्यांची असते. आणि मग त्यांना जे परवडेल या दरामध्ये अन्नधान्याच्या किमती ठेवायच्या असतील तर मग दुसरा पर्याय काय? तर जो शेतकरी धोका पत्करून निसर्गाशी 2 हात करून शेती करतो त्याला किमान उत्पादन खर्च भरून त्याच्यावर काही नफा मिळेल असा हमी तरी देणं गरजेचं आहे. उत्पन्नाची हमी देणं गरजेचं आहे. तसा कायदा केला पाहिजे. MSP गॅरंटी कायदा झाला तर आज केवळ 6% उत्पादनच सरकार खरेदी करतं आणि 94% उत्पादनं शेती उत्पादनं ही बाजारात मिळेल त्या किमतीमध्ये विकावी लागतात. त्याच्याऐवजी जर का MSP गॅरंटी कायदा झाला असता तर 100% उत्पादनांना MSPची गॅरंटी मिळाली असती, किमान 24 पिकाला तरी मिळाली असती. आणि त्यातून काही प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये स्थैर्य आलं असतं. विम्याच्या बाबतीत सुद्धा सर्वंकष विमा, जसं जे
पाश्चात्य देशामध्ये शेतकऱ्यांना सांभाळण्यासाठी त्यांनी जसं उत्पादनाची हमी घेतलेली आहे विम्याच्या माध्यमातून, तसं उत्पन्नाची हमी घेतलेली आहे, किमतीची हमी घेतलेली आहे की एका विशिष्ट लेवलच्या खाली किमती गेल्या तरी इन्शुरन्स मिळतो आणि उत्पादन त्यांच्या उंबरठा उत्पन्नापेक्षा कमी झालं तरीसुद्धा विम्याचं त्याला संरक्षण मिळतं. तशा प्रकारचा विमा जर का निर्माण झाला आणि MSP गॅरंटी जर काय झाली तर काही अंशी शेतकऱ्यांच्या जीवनात, मग तो छोटा शेतकरी असो किंवा मोठा असो, त्या स्थैर्य आलं असतं. अशा प्रकारचे कायदे, अशा प्रकारची धोरणं राबवणं आवश्यक होतं आणि उत्पादन खर्च मर्यादित करण्यासाठी शेतकऱ्याच्या शेतामध्ये जो मजूर आहे तो मजूर नरेगातून उपलब्ध करून दिला असता तर त्यातून मजुरांच्या जीवनामध्येही स्थैर्य झालं असतं. किमान 100-125 दिवस वर्षातून त्यांना रोजगाराची गॅरंटी मिळाली असती आणि मग ग्रामीण भागातून शहरामध्ये जे काही रोजगारासाठी म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये स्थलांतर व्हायला लागलेलं आहे ते स्थलांतर कुठेतरी थांबलं असतं. शहरातले जे काही प्रश्न निर्माण व्हायला लागले, सामाजिक प्रश्न निर्माण व्हायला ते निर्माण झाले नसते. आणि म्हणून हा सगळा दृष्टिकोन ठेवून पुन्हा एकदा पहिल्यांदा ग्रामीण शहरातले जे काही समस्या आहेत त्याचं मूळ आहे ते गावात आहे. त्या गावातल्या प्रश्नाकडं आपल्याला बघावं लागेल आणि ते जर का आपण डोळसपणानं तपासून बघितले तर काही अंशी काहीतरी दिशा मिळेल. अन्यथा हे असंच होईल, यातून फक्त आपण चर्चा करू पण निष्पन्न काहीच होणार नाही असं मला वाटतं. एवढं सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. थँक्यू सर. मी शरद जोशीला फार मानतो. तर शरद जोशी म्हणत होते टिल द टाइम the problems of Bharat is not raised in India, they will not be addressed. And his first Andolan was about onions, and that was on the Pune-Nashik highway near Chakan. He had got the farmers there and they had protested for better prices. Well, we did run out of a bit time, but then the talks were so interesting, I didn't have the heart to stop anyone. So thank you Ramesh ji, thank you Jagmati ji, thank you Seema Tai, thank you Shetty Sahab, and I hope you got interesting points from this. Thank you.